येस. चला, वर्गाला सुरुवात करूयात. शांतीपाठ. सर्व साधकांनी आपापले व्हिडिओ सुरू ठेवा. सर्वांचं आजच्या साधना वर्गाच्या सत्रामध्ये स्वागत आहे. सर्वांना आवाज क्लिअर येत आहे? आवाज क्लिअर येत आहे सर्वांना? येस, थँक्यू. चला, वर्गाची सुरुवात शांतीपाठाने करूयात. श्वसन ध्यानाने करूयात. सर्वांनी आपापल्या योगा मॅटवर बसायचं आहे. कोणत्याही एका सुखद आसनामध्ये बसायचं आहे. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा सुखासन. दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये, तळहात आकाशाच्या दिशेला, अंगठा व अंगठा शेजारचं बोट, दोन्ही बोटांची टोकं एकमेकांना टच करा. राहिलेली 3 बोट सरळ. दोन्ही तळहात आकाशाच्या दिशेने. संपूर्ण पाठीचा कणा, मान व डोकं एका सरळ रेषेमध्ये ठेवा व सावकाश डोळे बंद करा. डोळे बंद करून काही वेळ येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडं लक्ष घ्या. आपलं शरीर जन्म घेतल्यापासून आजपर्यंत अखंडपणे 24 तास दिवस रात्र श्वास घेत आहे, श्वास सोडत आहे, हे अनुभव करा. काही वेळासाठी संपूर्ण मनातील विचार बाजूला ठेवा. संपूर्ण ध्यान, संपूर्ण लक्ष श्वासावर केंद्रित करा. अनुभव करा, आपलं शरीर हळुवारपणे श्वास आतमध्ये घेत आहे. सावकाश श्वास बाहेर सोडत आहे. आपलं शरीर हळुवारपणे श्वास आतमध्ये घेत आहे. हळुवारपणे श्वास बाहेर सोडत आहे. श्वास नाकाद्वारे शरीरामध्ये येताना शरीरात होणारे बदल अनुभव करा. श्वास निघून जाताना शरीरामध्ये झालेले बदल पुन्हा मूळ जागी जात आहेत. शरीर पूर्ववत होत आहे. अनुभव करा, श्वास आतमध्ये येताना पोट फुगत आहे, मग छाती, मग खांदे. श्वास निघून जाताना खांदे शिथिल होत आहेत, मग छाती व सगळ्यात शेवटी पोट रिकामं होत आहे. कल्पना करा, श्वास आतमध्ये येताना ऊर्जा शक्ती, प्राण शक्ती आतमध्ये येत आहे. श्वास निघून जाताना संपूर्ण शरीरामधील थकवा, आळस, तणाव, नकारात्मक ऊर्जा बाहेर जात आहे. श्वास आतमध्ये येताना ऊर्जा शक्ती, प्राणशक्ती आतमध्ये येत आहे. श्वास निघून जाताना संपूर्ण शरीर ढिलं होत आहे, हलकं होत आहे, हे अनुभव करा. आता आपण दीर्घ योगिक श्वसन करणार आहोत. योगिक श्वसन म्हणजेच पूर्ण क्षमतेने श्वास आतमध्ये घेणे व संपूर्ण श्वास बाहेर सोडणे होय. श्वास घेताना पोट भरून श्वास घ्या. पोट भरल्यानंतर छाती भरून श्वास घ्या. छाती भरल्यानंतर अजून श्वास आतमध्ये ओढा, खांद्यांमध्ये श्वास भरा. श्वास निघून जाताना खांदे अगोदर रिकामे करा, मग छाती व सगळ्यात शेवटी पोट रिकामं करा. दीर्घ श्वास घेण्याची ही कला आहे, कृती आहे. श्वास घेताना पोट भरून श्वास घ्या, ॲब्डॉमिनल ब्रीदिंग. पोट भरल्यानंतर छाती भरून श्वास घ्या, चेस्ट ब्रीदिंग किंवा थोरॅसिक ब्रीदिंग.
छाती भरल्यानंतर खांदे भरून श्वास घ्या, क्लॅव्हिक्युलार ब्रिदिंग. श्वास निघून काम करा. श्वास आतमध्ये येताना पोट भरून श्वास घ्या, मग छाती भरून श्वास घ्या, मग खांदे भरून श्वास घ्या. श्वास निघून जाताना संपूर्ण शरीरामधील थकवा, आळस, तणाव, नकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊ द्या. काही वेळासाठी दीर्घ योगिक श्वसनचा अभ्यास सुरू ठेवा. दीर्घ योगिक श्वसन करण्यामुळं संपूर्ण फुफ्फुसाचा भाग, प्रत्येक कोपरा, फुफ्फुसाची प्रत्येक पेशी जागृत होते. या खोलवर श्वसन करण्यामुळं शरीरामध्ये ऑक्सिजनची मात्रा वाढली जाते. श्वास निघून जाताना संपूर्ण शरीरातील कार्बन डायऑक्साईड, थकवा, नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते. या योगिक श्वसन करण्यामुळे संपूर्ण शरीरामध्ये एकाग्रता, फोकस, कॉन्सन्ट्रेशन, स्टॅबिलिटी निर्माण होते. संपूर्ण बुद्धी, शरीर, मन स्थिर झालं आहे हे अनुभव करा. आता संपूर्ण लक्ष भ्रूमध्य केंद्रामध्ये घ्या, दोन्ही भुवयांच्या मध्ये. या ठिकाणी एका प्रकाशमान तेजस्वी ज्योतीची कल्पना करा. ही प्रकाशमान तेजोमय ज्योत म्हणजेच आपल्या शरीरामधील असणाऱ्या चैतन्य शक्तीचं, प्राणशक्तीचं प्रतीक होय. मंद डोळ्यांसमोर या प्रतिकात्मक ज्योतीकडे पाहण्याचा प्रयत्न करा, आठवण्याचा प्रयत्न करा. संपूर्ण लक्ष या ज्योतीवर केंद्रित करून आपण 3 वेळेस ओंकार व गुरुवंदना एक साथ करूयात. 3 वेळेस ओंकार म्हणण्यासाठी एक साथ दीर्घ श्वास घ्या. गुरुमंत्र. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरिः ओम. गुरुस्थानी असणाऱ्या सर्व आदरणीय व्यक्तींना, आपल्या मातापित्यांना स्मरण करा, त्यांना मनापासून वंदन करा. ही स्थिती सोडायची आहे. हळूच दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासा. हलक्या हाताने चेहरा व डोळ्याच्या स्नायूंना मसाज करा व सावकाश डोळे उघडा. हरिओम. सर्वांना शांत वाटतंय, मन स्थिर झालंय, बुद्धी स्थिर झालीये. ओके, थँक्यू. काही क्लॅरिफिकेशन मला द्या. सर्वांना आवाज क्लिअर येतोय? आवाज ओके येतोय? येस, थँक्यू. कोणीतरी चॅट बॉक्स मध्ये कृपया टाईप करून पाठवा, ऑडिओ इज ओके. ओके, थँक्यू. तर सर्व साधकांचं सूर्यनमस्कार योग साधना इन्स्टिट्यूट तर्फे सहर्ष सहर्ष स्वागत आहे. आज फॅट लॉस साधना वर्गाचा आपला पहिला दिवस आहे आणि आजच्या पहिल्या दिवस हा आपला डेमो क्लास आहे, ट्रायल क्लास आहे. आजचा डेमो क्लास कसा असणार आहे? आजचा डेमो क्लास 2 पार्ट्स मध्ये डिवाइड केलेला आहे.
पहिल्या पार्ट्स मध्ये या 30 दिवसांच्या फॅट लॉसच्या प्रवासामध्ये जर्नीमध्ये आपण काय काय शिकणार आहोत, काय काय बघणार आहोत, हा साधना वर्ग कसा पद्धतीने घेतला जातो, यामध्ये कोण कोण तुम्हाला शिकवणार आहे, या सर्व गोष्टींची इत्थंभूत माहिती पहिल्या पार्ट मध्ये म्हणजे 30 ते 35 मिनिटांमध्ये आपण बघणार आहोत. दुसऱ्या 30 मिनिटांमध्ये आपण काही बेसिक सूक्ष्म व्यायाम शिकणार आहोत, स्ट्रेचिंग आसनं शिकणार आहोत आणि श्वासासोबत सूर्यनमस्कार कसा करावा ह्या गोष्टी शिकणार आहोत. या सूर्यनमस्कारामध्ये ज्यांना पाठदुखीचा त्रास असेल, सर्वायकल स्पॉन्डिलायसिस असेल, ओके, लुंबार स्पॉन्डिलायसिस असेल, मणक्यांमध्ये गॅप पडले असतील, त्यांच्यासाठी व्हेरिएशन आहे सूर्यनमस्काराचं. ओके, ते सुद्धा सूर्यनमस्कार करू शकतात, पण मॉडिफाईड सूर्यनमस्कार करू शकतात. ठीक आहे. तर या गोष्टी आजचा सेशन, डेमो सेशन आपलं अशा पद्धतीचं असणार आहे. तर आता वर्ग सुरू होण्यापूर्वी सर्वांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. सर्वांनी थोडंसं स्क्रीनच्या जवळ या, मोबाईलच्या जवळ या आणि चॅट बॉक्स मध्ये टाईप करून पाठवा की हा वर्ग तुम्ही कशासाठी करत आहात. हा वर्ग तुम्ही कशासाठी करत आहात, या वर्गाकडून तुमच्या अपेक्षा काय आहेत. ओके, एका शब्दामध्ये, 2 शब्दामध्ये कृपया टाईप करून पाठवा. वाय यू वॉन्ट टू डू दिस साधना. या वर्गाकडून मला काय अपेक्षा आहेत. रिलॅक्सेशन, थँक्यू. वेट लॉस, थँक्यू. वेट लॉस, वेट लॉस. टू बिकम फिट, थँक्यू. फॅट लॉस अँड मेडिटेशन, चेंज लाईफस्टाईल, थँक्यू. टू लर्न योग साधना, थँक्यू. व्हेरी नाईस. फॅट लॉस अँड फ्लेक्झिबिलिटी, थँक्यू. निरोगी आयुष्य जगण्यासाठी, निरोगी आयुष्य, गुड हेल्थ, थँक्यू. हेल्दी अँड फिजिकल फिटनेस, पीसीओडी ओव्हरकम करण्यासाठी, निरोगी लाईफ, फॅट लॉस, फिट राहण्यासाठी, उत्तम जीवनशैली, अप्रतिम, थँक्यू. वेट लॉस, फिजिकल अँड मेंटल फिटनेस, फॅट लॉस आणि फ्लेक्झिबिलिटी, चांगलं आरोग्य, मनाची शांतता, ओके, थँक्यू, व्हेरी नाईस. मेंटल अँड फिजिकल फिटनेस, हॅपीनेस, पीसफुल माइंड, फॅट लॉस, ओके, बॅक एक, हेल्दी लाईफस्टाईल, व्हेरी नाईस. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. ओके, प्लीज स्टॉप. थँक्यू. ओके, आता लक्ष इकडे द्या, माझ्याकडे द्या. ओके, या सर्वांच्या म्हणण्यामध्ये ओके काही कॉमन गोष्टी होत्या, त्या आपल्या सर्वांना हवंय. ओके, आता तुमच्यापैकी किती साधकांना उत्तम आरोग्य हवं आहे. ओके, चॅट बॉक्स मध्ये मी टाईप करून पाठवा, मी टाईप करून पाठवा. किती साधकांना उत्तम आरोग्य हवं आहे. ओके, एव्हरीवन वॉन्ट्स. हाऊ मेनी ऑफ यू वॉन्ट गुड फिजिकल हेल्थ. एव्हरीवन वॉन्ट्स. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. आता दुसरा प्रश्न व्यवस्थित ऐका. तुमच्यापैकी किती साधकांना जीवन आनंदमय झालेलं हवं आहे. आय वॉन्ट हॅपीनेस इन माय लाईफ. किती साधकांना हवं आहे, मी टाईप करून पाठवा. येस, मला हवा आहे, आनंद हवा आहे, आनंदमय जीवन झालेलं मला हवं आहे. व्हेरी नाईस, थँक्यू, थँक्यू. पहिला प्रश्न आरोग्य किती लोकांना हवं आहे. दुसरा प्रश्न आनंद किती लोकांना हवा आहे. आणि तिसरा प्रश्न महत्वाचा, किती लोकांना गुड रिलेशन्स हवे आहेत. कौटुंबिक नातेसंबंधात सुधारणा झालेली हवी आहे. मुलांसोबत नातं सुधारलं आहे. ओके, हजबंड सोबतचं नातं सुधारलं आहे, बायको सोबतचं नातं सुधारलं आहे, ऑफिसच्या लोकांसोबतचं नातं सुधारलेलं आहे. किती लोकांना हवं आहे. येस, एव्हरी वन वॉन्ट्स दिस. थँक्यू, थँक्यू. चौथा प्रश्न, महत्वाचा प्रश्न. ओके, जर तुम्हाला तुमच्यामध्ये उत्तम आरोग्य असेल, तुमच्याकडे उत्तम आनंददायी व्यक्तिमत्व तुमचं असेल, तुमची नाती उत्तम असतील, ओके, आरोग्य, आनंद आणि नाती उत्तम असतील, तर जीवनामध्ये तुम्ही यशस्वी होऊ शकता, सक्सेसफुल व्यक्ती होऊ शकता, फायनान्शियली फ्री होऊ शकता, फायनान्शियल स्टॅबिलिटी तुमच्याकडे येऊ शकते. किती लोकांना जीवनामध्ये फायनान्शियल स्टॅबिलिटी हवी आहे. ओके, फायनान्शियल फ्रीडम आहे. येस, एव्हरी वन वॉन्ट्स दिस. ओके, मी ओके, थँक्यू, थँक्यू. येस, आता चॅट बॉक्स मध्ये टाईप करणं कृपया थांबवा. ओके, लक्ष माझ्याकडे द्या. मग आपल्या सगळ्यांच्या मूलभूत या 4 गरजा आहेत. ओके, उत्तम आरोग्य, हॅपीनेस, गुड रिलेशन्स आणि चौथी जी गोष्ट आहे फॅमिली, फायनान्शियल स्टॅबिलिटी, आर्थिक स्वातंत्र्य. ओके, आर्थिक स्वातंत्र्य, पैसा हा जीवनाचं मूळ आहे. पण आर्थिक स्वातंत्र्य कधी येतं आपल्याला, आपण चांगला बिझनेस कधी करू शकतो, चांगला व्यवसाय कधी करू शकतो, नोकरीमध्ये चांगलं प्रमोशन कधी मिळू शकतो. जर या पहिल्या 3 गोष्टी आपल्याकडे असतील तरच आपल्याला चौथी गोष्ट मिळू शकते, मिळवण्याचा मार्ग आपल्यासाठी खुला होतो. ठीक आहे. तर पहिल्या 3 गोष्टी डेफिनेटली या साधना वर्गाकडून तुम्हाला 100% मिळणार आहेत.
ठीक आहे. चौथी गोष्ट, आपोआप तुम्ही डेव्हलप करू शकणार आहेत. स्वतःच्या जीवनामध्ये एक सक्षम व्यक्ती म्हणून जगू शकणार आहेत. व्हायचंय तुम्हाला सक्षम पूर्णतः फिजिकली, फायनान्शियली, इमोशनली स्टेबल व्हायचंय. येस, एव्हरीवन वॉन्ट्स. थँक्यू. थँक्यू. तर हा साधना वर्ग सुरू करण्यापूर्वी, ओके, या साधना वर्गामध्ये कोण कोण शिक्षक आहेत, त्यांचं क्वालिफिकेशन काय काय आहे, हे जाणून घ्यायला तुम्हाला आवडेल का? यू वॉन्ट दिस इन्फॉर्मेशन? येस, थँक्यू. तर हा जो फॅट लॉस साधना वर्ग आहे, हा सूर्यनमस्कार योग साधना इन्स्टिट्यूट यांच्यातर्फे हा विकसित करण्यात आलेला कोर्स आहे. आणि गेल्या 1.5 वर्षापासून, ओके, सप्टेंबर 2022 पासून आजपर्यंत अखंडपणे हा साधना वर्ग सुरू आहे. आणि आज हा जवळपास 17वा महिना सुरू आहे आणि 17 महिन्यामध्ये 45 फॅट लॉस साधना वर्गाच्या बॅचेस झालेल्या आहेत. आणि या 45 बॅचेस मध्ये जवळपास 10,000 पेक्षा साधकांनी या साधनेचा लाभ घेतलेला आहे आणि आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र असे बदल केलेले आहेत. हा साधना वर्ग मी स्वतः स्थापन केलेला आहे. लॉकडाऊन मध्ये ज्यावेळेस करोनाचा सेशन चालू झालं होतं, करोना चालू झाला होता, त्यावेळेस जे सूर्यनमस्कार साधना वर्ग या नावाने आम्ही हा वर्ग सुरू केला होता. आज पाठीमागा हा जो बॅनर दिसतोय, तो बॅनर त्यावेळेस पासूनचा आहे, जस्ट तयार केला आणि तोच कंटिन्यू आहे बॅनर याच्यामध्ये. तर गेल्या 15 वर्षापासून मी स्वतः योग साधनेचे वर्ग ऑफलाईन पद्धतीने घेत होतो. ग्रुपमध्ये आम्ही सेशन हे करत होतो. तर माझा अल्प परिचय द्यायचा झाला तर मी स्वतः प्राध्यापक मनोज टापरे. मी स्वतः मास्टर्स केलं आहे केमिकल सायन्स मध्ये. कॉलेजमध्ये मी अधिकृत प्राध्यापक सुद्धा आहे. आणि योग ही एक हॉबी आहे म्हणून तुमच्यासोबत माझी स्वतःची योग साधना सुद्धा मी करत असतो. माझं योगिक शिक्षण बिहार स्कूल ऑफ योगा, जी बिहारमध्ये मुंगेर या ठिकाणी आहे, त्या ठिकाणी 15 वर्षापूर्वी झालेलं आहे. मी योग जीवन पद्धती शिक्षक आहे. ओके, योगा लाईफस्टाईल, जीवन पद्धतीत झालेले बिघाड कसे दुरुस्त करायचे, साध्या साध्या सवयींनी उत्तम आरोग्य कसं कमवायचं, मिळवायचं, या गोष्टींना मी शिकलो आहे. त्या गोष्टीबाबत मी ट्रेन करतो. मी उत्तम न्यूट्रिशनिस्ट सुद्धा आहे. गर्भसंस्कार योग शिक्षक सुद्धा आहे. प्री नेटल, पोस्ट नेटल हे माझे छोटंसं क्वालिफिकेशन आहे. आपल्यासोबत दोन उत्तम मस्त शिक्षक आहेत. ओके, दोन लेडी टीचर आहेत. पहिल्या ज्या लेडी टीचर आहेत त्या आहे प्रियंका गरजे मॅडम. त्या स्वतः व्यवसायाने प्राध्यापक आहेत. त्यांनी सुद्धा केमिस्ट्रीमध्ये मास्टर्स पूर्ण केलेलं आहे. त्या स्वतः इंटरनॅशनली सर्टिफाईड योग शिक्षक आहे. आपली योग विद्या नगरी, ओके, ऋषिकेश इथून त्यांनी स्वतः योगा टीचर सर्टिफिकेशनचा कोर्स मिळवलेला आहे. त्या उत्तम न्यूट्रिशनिस्ट आहेत. त्या प्रीनेटल पोस्ट नेटल योग शिक्षक सुद्धा आहेत. आणि चौथी गोष्ट, त्या उत्तम ब्युटी योगा एक्सपर्ट आहेत. फेस योगा एक्सपर्ट आहेत. ओके, सर्व महिलांना फेस खूप चांगला हवा असतो ना. डाग डाग नकोयत, पिंपल्स नकोयत, काळे वर्तुळ नकोयत. ओके, तर त्यांचं सेशन, बोनस सेशन आपण या महिन्यामध्ये ठेवलेलं आहे. ओके, तुम्ही सर्वजण ते सेशन 100% एन्जॉय करू शकाल. आपल्या तिसऱ्या ज्या टीचर आहेत, ओके, खूप डायनॅमिक आहेत, शांत आहेत, त्या आहेत डॉक्टर वैशाली मॅडम. त्या स्वतः पेशाने डॉक्टर आहेत, BHMS डॉक्टर आहेत. त्यांचं सुद्धा योग शिक्षण ऋषिकेश येथून झालेलं आहे. त्या सुद्धा इंटरनॅशनली सर्टिफाईड योग शिक्षक आहेत. प्रियंका मॅडम आणि वैशाली मॅडम दोन्ही सुद्धा, ओके, गर्भसंस्कार योग शिक्षक तज्ज्ञ आहेत. प्रीनेटल आणि पोस्टनेटल योग टीचर आहेत. ठीक आहे, तर हे तुमचे तिन्ही टीचर आहेत. ते स्वतः तिन्ही शिक्षक इंटरनॅशनली क्वालिफाईड आहेत, सर्टिफिकेट होल्डर्स आहेत. आणि ते तुमच्यापर्यंत योग जीवन पद्धतीचं ज्ञान तुमच्या पुढे आणत आहेत. ठीक आहे. तर या सर्व क्वालिफाईड शिक्षकांकडून, योग साधना इन्स्टिट्यूट कडून तुम्हाला शिकायला आवडेल सर्वांना? आवडेल आम्ही जे सांगत आहोत ते? येस, थँक्यू, थँक्यू. तर या साधना वर्गामध्ये आपण ज्या गोष्टी शिकणार आहोत त्यापूर्वी एक प्रश्न तुम्हाला मी विचारतो. ओके, शांतपणे विचार करा, ऐका. तुम्ही कधी पाहिलंय का, ओके, जंगलातला कुठला प्राणी तंदुरुस्त राहण्यासाठी, फिट राहण्यासाठी व्यायाम करतो? फॉर एक्झाम्पल, हत्ती, सर्वात बलवान प्राणी, बरोबर ना, ताकदवर प्राणी. कधी बघितलंय हत्ती सकाळ झाली, सूर्य उगवला, चालायला गेला, वॉकिंगला गेला, त्याशिवाय त्याची तब्येतच चांगली राहणार नाहीये. कधी बघितलंय हरिण, सर्वात वेगवान प्राणी, चित्ता, सर्वात वेगवान प्राणी, दररोज स्पीड मेंटेन करण्यासाठी सकाळी उठून रनिंगला गेलेत, मग दर महिन्याला मॅरेथॉन मध्ये भाग घेत आहेत? नाही. माकड, या झाडावरून त्या झाडावरून उड्या मारणारा, पूर्ण हाताचे स्नायू बलवान असणारा प्राणी. बघितलंय सकाळी उठलं की माकड जिम मध्ये जातं आणि डंबेल मारतं, ओके, इन्स्ट्रुमेंट वरती एक्सरसाइज करतं? नाही. ओके, पण तरी पण हे सगळे प्राणी कसे आहेत? उत्तम आरोग्यपूर्ण आहेत. ओके, मिनिमम डिसीज प्राणी आहेत.
पण या पृथ्वीवरचा एक प्राणी असा आहे, मानव प्राणी, उत्तम तंत्रज्ञानाचा अभ्यास असणारा, वैज्ञानिक तंत्रज्ञानमध्ये अप्रतिम प्रगती करणारा, औषधाचा ओके फार्मसीमध्ये अप्रतिम प्रगती करणारा माणूस, आज टेक्नॉलॉजिकली ब्रिलियंट असणारा माणूस, चंद्रावरती यान उतरवणारा माणूस, मंगळावरती यान उतरवणारा माणूस, चंद्रावर पाऊल ठेवणारा माणूस, आज विविध आजारांनी का ग्रस्त आहे? साधा प्रश्न विचारा. जशी जशी टेक्नॉलॉजी वाढली असती, सायन्स वाढलं असतं, तसं तसं आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा व्हायला पाहिजे होती. बरोबर का नाही? ओके, आज इथं तुम्हाला येण्याची गरजच पडली नसती. आपण जे काही शिक्षण घेतलंय, ग्रॅज्युएशन झालंय, पोस्ट ग्रॅज्युएशन झालंय, ओके, ते इनफ ज्ञान होतं आपल्यासाठी, उत्तम राहण्यासाठी. पण नाही, ओके, कुठंतरी बिघाड झालाय. येतंय लक्षामध्ये तुमच्या? बिघाड झालेला आहे. मग हा बिघाड कशामुळे झालेला आहे? आपण स्वतःपासून दूर गेलेलो आहोत. आपण निसर्गापासून दूर गेलेलो आहोत. ओके, म्हणून काय झालंय, शहरामध्ये बिघाड झालेले आहेत. कुठंतरी जीवन जगण्याच्या ज्या कन्सेप्ट आहेत, व्हॅल्यूज आहेत, प्रिन्सिपल्स आहेत, त्या कुठंतरी आपली त्याच्यामध्ये गल्लत होतीये. त्या कुठंतरी आपलं काहीतरी होते, चूक होतीये आपली याच्यामध्ये. मग या साधना वर्गामध्ये आपण तेच शिकणार आहोत. आपण या गोष्टी शिकणार आहोत की या गोष्टींमुळे आपण स्वतःच्या जवळ येणार आहोत. कुठे? आपण स्वतःच्या सर्वजण जवळ येणार आहोत. मग या फॅट लॉस साठी, उत्तम आरोग्यासाठी 6 सवयी आहेत. किती सवयी आहेत? टोटल 6 सवयी आहेत. ओके, 6 हॅबिट्स म्हणा त्याला, किंवा 6 स्टेप्स म्हणा. या फॅट लॉस साठी किंवा उत्तम आरोग्यासाठी जी पहिली सवय आहे, महत्वाची जी सवय आहे, ओके, ती सवय आहे उत्तम निद्रा. झोप आवश्यक आहे. ओके, उत्तम आरोग्य पाहिजे असेल तर दररोज 7 ते 8 तासांची झोप आवश्यक आहे. का बरं झोप आवश्यक आहे? ओके, आपण जे काही दिवसभर खातो, सकाळी नाश्ता, दुपारी जेवण, रात्रीचं जेवण, मध्ये ओके आधेमध्ये एखादं स्नॅक्स, हे सगळं खाल्ल्यावरती पचवायला ताकद लागते. पचवलेल्या गोष्टी ऍसिम्युलेट करायला ताकद लागते. शरीरामध्ये ते अब्झॉर्ब झालं पाहिजे. अब्झॉर्ब झाल्यानंतर शरीराच्या बाहेर काढायला ताकद लागते. ओके, कंटिन्यू जर आपण जागं राहिलं तर आपल्या मेंदूचं पोटावर असणारं लक्ष काही वेळासाठी कमी होतं. कारण आपल्याला पूर्ण एनर्जी कॉन्शियसनेस जागी ठेवण्यासाठी लागते. जागं राहिलं तर आपलं पोटावरचं लक्ष कमी होतं. जर रात्री आपण झोपलो तर खाल्लेल्या अन्नाला व्यवस्थित पचवण्याचं काम होतं. शिल्लक राहिलेल्या अन्नाला पोटाच्या बाहेर काढण्याचं काम व्यवस्थित होतं. ज्या ठिकाणी शरीराची झीज झाली आहे, कामगार वर्ग म्हणा, वॉकिंगमुळं म्हणा, काम करण्यामुळे म्हणा, शरीराच्या वेगवेगळ्या भागांची झीज होत असते. स्नायूंवरती ताण येत असतो, हाडांवरती ताण येत असतो. हा ताण शरीर रात्री दुरुस्त करत असतं. आणि आपण एवढं मॉडर्न झालो की आपल्याला बघा, 4 तास कोणी झोपतंय, कोणी 5 तास झोपतंय. आजपर्यंत 10,000 लोकांचं आम्ही गुगल फॉर्म अनालिसिस केलं. ऍव्हरेज झोप आम्ही काढली तर 6 तासांपेक्षा ऍव्हरेज झोप आहे आपली सर्वांची. 10,000 लोकांवरती अभ्यास केल्यावरती या गोष्टी आमच्या समोर आलेल्या आहेत. आणि झोप कमी झाली तर 100% जगातला कुठलाही डॉक्टर आपल्याला बरं करू शकणार नाही. लक्षात घ्या, जी औषधं खातायत ना, गोळ्या खातायत, सकाळी एक संध्याकाळी एक किंवा काहींच्या 2-2 गोळ्या, ओके, तुमच्या गोळ्यांचं मूळ तुमच्या जीवनशैलीमध्ये आहे. झोप बरी झाली तरच शरीर ज्या अवयवांमध्ये बिघाड झालाय तो अवयव दुरुस्त करणार आहे. त्यामुळे पहिली गोष्ट आहे उत्तम निद्रा. दररोज 7 ते 8 तासांची अखंड झोप आपल्याला मिळाली पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट आहे उत्तम आरोग्यासाठी, फॅट लॉस साठी, ती आहे वॉटर बॅलन्स, पाणी. ओके, शरीरामधले पाण्याचं प्रमाण आपण मेंटेन ठेवलं पाहिजे. थोडा विज्ञानाचा अभ्यास करा. आपलं जे शरीर आहे, हे जे शरीर दिसतंय तुम्हाला, ओके, हे शरीर जवळपास 60%, 60 पाण्यांपासून बनलेलं आहे. ठीक आहे, या शरीरामध्ये 60% पाणी आहे. मग 60% म्हणजे काय? जवळपास सपोज विचार करा, 100 किलो जर माझ्या शरीराचं वजन असेल, त्यापैकी 60% म्हणजे 60 किलो शरीरामध्ये पाणी आहे. आणि 40 किलो हाडं, मांस, मज्जा अशा गोष्टी आहेत. मग ह्या शरीरामध्ये जर 60% पाणी असेल तर शरीरातले जे महत्वाचे काही अवयव आहेत, ओके, जसं की मेंदू महत्वाचा अवयव आहे, डोळे महत्वाचा व्हायटल ऑर्गन आहे, फुफ्फुस, हृदय, पूर्ण आतडी, किडनीज, ओके, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत व्हायटल ऑर्गन्स, हे व्हायटल ऑर्गन जवळपास 80 ते 90% पाण्यापासून बनलेले आहेत. गुगलवरती सर्च करा, तुम्हाला सगळ्या सर्व गोष्टी व्हॅलिड करू शकता माझ्या बोलण्यातल्या. ओके, 80 ते 90% पाण्यापासून बनलाय. म्हणजे काय? डोळे बाहेर काढले, त्यातून पिळले डोळे, तर त्यातून 80% पाणी बाहेर झाले आणि फक्त 20% मांस शिल्लक. सेम थिंग मेंदू संदर्भात सुद्धा. मग हे जे व्हायटल ऑर्गन पूर्णतः 80% पाण्यापासून बनलं आहे, तर विचार करा मित्र,
जर आपण शरीरामध्ये पाणी कमी केलं, पाणी कमी पिलो, तर शरीर काय करतं, बाकीच्या भागातलं पाणी काढून घेतं आणि या व्हायटल ऑर्गनला पुरवतं. ज्यांना ज्यांना ऍसिडिटीचा त्रास आहे, ओके, तुम्ही पाणी कमी पित आहात, 100% पाणी कमी पितात. नुसती पाणी पिण्याच्या सवयींमध्ये बदल केल्यावरती शरीरातली ऍसिडिटी ड्रॉप होते, कंपल्सरी ड्रॉप होते शरीरातली. प्रयोग करून बघा. ओके, 10,000 लोकांनी प्रयोग केलाय. ओके, त्यांना रिझल्ट मिळाले. 10 दिवसात पूर्ण ऍसिडिटी बंद झालेली आहे या साधना वर्गामध्ये. भरपूर असे साधक होते. एक ताई अशा होत्या 15 वर्षापासून हायपर ऍसिडिटी होती त्यांना. किती किती त्यांनी दवाखाने केले. सकाळी अँटासिड, संध्याकाळी अँटासिड. 15 वर्षाची गोळी 1 महिन्याच्या साधनेने ओके त्यांची पूर्ण बरी झाली. पूर्ण बरी झाली. करून बघा, करके देखो. माझं प्रत्येक बोलणं, या साधना वर्गातल्या प्रत्येक शिक्षकाचं बोलणं व्हेरीफाय करा. प्रयोग केल्यावरती ज्या गोष्टी कळणार आहेत. ठीक आहे. दुसरा नियम होता पाणी पिण्याचा नियम, वॉटर बॅलन्स. तिसरा जो नियम आहे ह्याच्यामध्ये येतो बॅलन्स्ड फूड, बॅलन्स्ड डाएट, उत्तम आहार, पौष्टिक आहार. आम्ही कुठलाही तुम्हाला प्रोटीन पावडर सांगत नाही, हर्बल पावडर सांगत नाही. आम्ही फक्त काय सांगतो, आपलं घरातलं जे किचन आहे त्या किचनला दुरुस्त करा. आपल्या शरीरामध्ये बघा, ज्यावेळेस प्राणशक्ती सोडून जाते, खाली काय शिल्लक राहतं, डेड बॉडी शिल्लक राहते. बरोबर. मग ही जी प्राणशक्ती आहे, ही प्राणशक्ती संपूर्ण निसर्गामध्ये भरलेली आहे. हिरव्या भाज्यांमध्ये भरलेली आहे, शुद्ध फळांमध्ये भरलेली आहे. ओके. तर आपण हिरव्या पालेभाज्या खाण्यामध्ये आणल्या, सुरुवात केली. कुठली हिरवी भाजी बघा, मार्केटमधून आणा, 1 दिवस ताजी असते. दुसऱ्या दिवशी ती थोडीशी सुकून जाते, तिसऱ्या दिवशी पूर्ण ते मान टाकून देते. बरोबर ना, होतं ना असं? ओपन ठेवली तर येस. मग या हिरव्या भाज्यांमध्ये काय असतं, आणले मार्केटमधून आणलेल्या फ्रेश भाज्या, प्राणशक्तीचा कंटेंट भरपूर असतो त्याच्यामध्ये. जर तुम्ही त्या इमिजिएट खाल्ल्या, आणल्या आणल्या तुम्ही भाजी करून खाल्ली, तर शरीरामध्ये जी प्राणशक्ती कमी झाली आहे ती प्राणशक्ती काय येते, भरून येते. शरीरामध्ये प्राणशक्तीची वाढ होते. करून बघा. मग या हिरव्या भाज्यात आपल्याला बरं करत असतात. आता काहींचे खाण्यासंदर्भात गैरसमज असतात. एक प्रश्न घेऊयात आपण. लहानपणापासून आपल्याला सांगितलंय, हाडं जर बळकट करायची असतील, स्नायू बळकट करायचे असतील, तर आपल्याला काय करायला पाहिजे, दूध पिलं पाहिजे. बरोबर. कारण दुधामध्ये कॅल्शियम खूप असतं. या कॅल्शियममुळे आपले ओके सांधे मजबूत होणार असतात. तर मित्र हो, दुधामध्ये कॅल्शियम कुठून येतं हो? गाईच्या म्हशीच्या दुधामधून. बरोबर. त्या दुधामध्ये कॅल्शियम कुठून येतं गाईच्या दुधामध्ये? ओके. गाईच्या पोटामधून. गाईच्या पोटामध्ये कॅल्शियम कुठून येतं? गाई जे चारा खाते, हिरवा चारा, गवत जे खाते, त्या गवतातून कॅल्शियम गाईच्या आतमध्ये येतं. बरोबर. मग दूध हे कॅल्शियमचा सोर्स नाहीये. कॅल्शियमचा सोर्स तो चारा आहे. चाऱ्यामध्ये कॅल्शियम कुठून येतं? धरणी मातेमधून कॅल्शियम येतं. मग आपल्या ब्रेनवरती टीव्ही जो मीडिया आहे, हा याने काय केलंय, आपल्या सर्वांची ब्रेन वॉश केलेले आहे. ओके. रस्त्याने जाताना चहाच्या टपरीचं दुकान बघा. ओके. पिऊन तर बघा, एकदा प्याल परत परत याल. हे वाक्य एका डोक्यात घुसलं, व्हायरस घुसला, की आपण आपली थॉट प्रोसेस बंद पडते. ओके. आणि आपण त्याच्या आहारी आपण जातो. तर या ज्या गोष्टी आहेत, तर कॅल्शियम त्या तुमच्या हिरव्या चाऱ्यामधून मिळतं जास्त. नेटवर सर्च करा, एक ग्लास 100 ml पाणी, 100 ml दूध आणि पालकाची एक गड्डी. नेटवर स्वतः सर्च करा. पालकाच्या गड्डीमध्ये, एका पालकाच्या गड्डीमध्ये एक एक ग्लास दुधापेक्षा 100 ओके 10 पट कॅल्शियम जास्त आहे. 100 पट नाही, 10 पट कॅल्शियम जास्त आहे. 100 ग्रॅम शेवग्याची भाजी पकडा. शेवगा माहिती सर्वांना, ड्रमस्टिक्स. ते 100 ग्रॅम शेवगामध्ये दुधापेक्षा 100 पट कॅल्शियम जास्त आहे. डू यू नो? अभ्यास करा. त्याचा नेटवरती डेटा सर्व आहे त्याच्यामध्ये. मग कॅल्शियमचा सोर्स दूध नाहीये. आणि मित्र हो, आत्ताचं दूध कंपल्सरी पिणंच बंद करा. हॉटेलमध्ये गेल्यावर पनीर खाणं बंद करा. का? रिसेंटली WHO चा एक अभ्यास होता जो संसदेमध्ये मांडलेला होता, की भारतामध्ये दररोज दुधाची खप किती आहे, लागत किती आहे, दुधाची कन्झम्पशन किती आहे. 55 लाख कोटी लिटर. भारतामध्ये जे पशुधन आहे, एक अख्ख्या भारतामध्ये कन्याकुमारी पासून जम्मू काश्मीर पर्यंत अख्खं जे पशुधन आहे, ते पशुधन किती प्रमाणात दूध तयार करू शकतंय? 12.5 लाख कोटी लिटर. 12.5 लाख कोटी लिटर. मग राहतं शिल्लक किती राहतं? जवळपास 42 लाख कोटी लिटर दूध आपल्याला शिल्लक राहतंय, जे पशुधनापासून मिळत नाही. त्यातलं समजून चला की अजून 20 लाख कोटी लिटर दुधाची पावडर बनवून आणून दूध तयार करतात. मग बाकीचं 20 लाख कोटी लिटर दूध तयार कसं होत आहे?
कुठून येतंय? हा संसदेत विचारलेला प्रश्न आहे. त्याच्यावरती उत्तर नाही. भारतामध्ये आपल्या घरामध्ये जे दूध येतं, पिशवीचं दूध येतं, कुठल्याही ब्रँडचं दूध येतं, त्या ब्रँडची आता मला नावं घेता येत नाही कारण हा सेशन रेकॉर्ड होत आहे. ओके, सगळं दुधामध्ये काय होतंय? प्रचंड भेसळ आहे. दूध बंद करा, तुमचे निम्मे आजार कमी होतील. निम्मे आजार कमी होतील, महिनाभरात कमी होऊन जातील. ऍसिडिटी सडनली कमी होऊन जाईल तुमची. कारण त्या दुधामध्ये प्रचंड केमिकल वापरलं जातं. घरी सर्व महिला वर्ग तुम्ही पनीर बनवतात. पनीर बनवतात सर्व. 1 लिटर दुधाचं पनीर किती तयार होतो? एवढी एवढीचं पनीर तयार होतं, एवढी एवढीचं. बरोबर, 1 लिटर दुधाचं जर आपण लिंबू पिळून पनीर काढलं, हार्डली 150 ते 200 ग्रॅम पनीर तयार होतं. बरोबर, बरोबर का? येस. मग हॉटेलमध्ये भरपूर पनीर येतंय कुठून? सगळ्या भाज्यांमध्ये नुसतंच पनीर असतं. कसं काय शक्य आहे हे? दूधच एवढं तयार होत नाही. जर दूध एवढं 12.5 लाख कोटी तयार होतंय, त्यातून पावडर करायला शिल्लक दूध राहतच नाही. मग दुधाची पावडर कशी तयार केली जातीये? कुठून तयार केली जातीये? हे प्रश्न विचारण्यासारखे आहेत. अख्ख्या जगामध्ये एवढं पशुधन नाही की त्यातून शिल्लक राहिलेल्या दुधापासून पावडर तयार करतील. नाही. ओके. दुधाचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ फक्त बंद करा. पूर्ण बंद करा 1 महिन्यासाठी आणि शरीरामध्ये काय बदल होतोय हे अनुभव करा. खास करून लहान मुलींना दूध अजिबात देऊ नका. ओके, या दुधामध्ये गाईंना ओके हार्मोन्स तुटलेले असतात. नॉनव्हेज खाऊ नका. कोंबड्यांना इंजेक्शन दिलेले असतात. प्रोजेस्टेरॉनचा हेवी मारा केलेला असतो त्याच्यावरती. त्यामुळे काय होतात? लवकर वयात येणं या गोष्टी आजकाल घडायला लागल्या आहेत लहान मुलींमध्ये. ओके, एजिंग फास्ट व्हायला लागली महिलांमध्ये. पिरियडच्या तक्रारी निर्माण व्हायला लागलेल्या आहेत या दुधामुळे. पीसीओडीचे आजार व्हायला लागले आहेत. इन्फर्टिलिटीची समस्या व्हायला लागली आहे. तर सध्याचं दूध ओके पूर्णतः खराब दूध आहे तर ते बंद करा. छोट्या छोट्या गोष्टी आहेत या आरोग्याच्या. तर तुम्हाला या आरोग्याच्या गोष्टी या साधना वर्गामध्ये डिटेल फूड क्लासमध्ये समजून सांगण्यात येतील. ठीक आहे. तर तिसरी गोष्ट होती योग्य चौरस पौष्टिक आहार असला पाहिजे. आपल्याला फॅट्सची गरज आहे खाण्यामध्ये. उत्तम फॅट्स असल्या पाहिजेत. तूप असलं पाहिजे. फायबरची आवश्यकता आहे. कार्बोहायड्रेटची आवश्यकता आहे. मिनरल्स, विटॅमिन्स या सर्व गोष्टींच्या दररोज थोड्या थोड्या प्रमाणात आपल्या शरीरामध्ये त्या गोष्टी गेल्या पाहिजेत. आपला आहार एकांगी नसला पाहिजे. डोक्यातले ते शब्दच काढून टाका. ह्याच्यामध्ये कार्ब्स किती आहेत? ओके, कॅलरी किती आहेत? ओके, हे जाऊ नका याच्यामध्ये. हा सगळा पैसा मार्केटिंगचा फंडा आहे. जिम वाल्यांचा, डायटिशियन वाल्यांचा. डोंट गो देअर. बॅलन्स ओके, किचन बॅलन्स ठेवा. जीवनाला बॅलन्स लागतं. तुम्ही किती चांगलं खाता त्याच्यापेक्षा इथं गरजेचं काय आहे तेवढे ऑब्झर्व केलं जातं. बरोबर. काय खाल्लं हे नाही ऑब्झर्व केलं जात. शरीराला गरज काय त्याच गोष्टी ऑब्झर्व केल्या जातात. बाकी शरीर काय करतं? सगळ्या फेकून देतं शरीर. मग जिभेसाठी न खाता शरीराच्या पोषणासाठी आपण कसं खाल्लं पाहिजे हा तुम्हाला उत्तम चौरस पौष्टिक आहार पद्धती या साधना वर्गात तुम्हाला शिकवली जाणार आहे. आणि चौथ्या गोष्टीला येतो योग्य व्यायाम, पुरेसा व्यायाम. ओके, तुम्ही विचार केला असता व्यायाम पहिल्यांदा आला असता. नाही, चौथ्या गोष्टी येतो व्यायाम. ओके, शरीर जर आपलं मोबाईल राहिलं सतत हालचाल राहिली तर शरीरामध्ये काय होतं? कार्डिओ व्यायाम चांगला होतो. शरीरामध्ये पूर्ण डोक्यापासून पायांच्या बोटापर्यंत रक्त पुरवठा सुरळीत होतो. ज्या भागामध्ये रक्ताचं दळणवळण होतं ओके रक्त जिथपर्यंत पोहोचतं व्यवस्थित पोहोचतं दररोज पोहोचतं तिथली सगळी घाण काढून घेतं ते शरीर उत्तम राहतं. आरोग्याचा साधा मूलमंत्र आहे रक्त शरीरामध्ये सगळ्या भागांमध्ये व्यवस्थित पोहोचलं पाहिजे. आणि ते कसं पोहोचतं? ऍक्टिव्ह राहिल्यामुळं, हालचाल केल्यामुळे शरीराची. मग तुम्ही दररोज वॉकिंग करा, स्विमिंगला जा, सायकलिंगला जा, जिमला जा, योगा करा, सूर्यनमस्कार करा, काहीही करा. ओके, तुमचे शरीर ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे, मुवमेंट तुमची राहिली पाहिजे. आता आपल्या शरीरामध्ये फॅट्स भरपूर झालेले आहेत म्हणून आपण इथे एकत्र आलो. त्यासाठी आपण काय करणार आहोत? थोडंसं डायनॅमिक आपण मुवमेंट करणार आहोत. मग या ह्याच्यामध्ये तुम्हाला छान छान स्ट्रेचिंग असणं शिकवण्यात येणार आहेत. सर्व शरीराचे जे सांधे आहेत फॉर एक्झाम्पल आता हाताचा हा सांधा आहे, मनगटाचा हा सांधा आहे, हा मेजर जॉईंट झाला. या हातामध्ये बघा हे बोटांमध्ये पण सांधे आहेत. एका बोटामध्ये 3 सांधे आहेत. ओके, मायक्रो जॉईंट्स आहेत. ओके, या छोट्याशा एका हातामध्ये हे 15 ओके 5 बोट 5 त्रिक 15 जॉईंट झाले. 16 मनगटाचा, 17 हा कोपर, 18 खांदा, 18 जॉईंट्स एका हातामध्ये आहेत. मासे शरीरामध्ये भरपूर मायक्रो आणि मेजर जॉईंट्स आहेत. मग या जॉईंट्स मधला तणाव बाहेर कसा काढायचा? या जॉईंट्सला मोकळं कसं करायचं? ओपन कसं करायचं? या सर्व गोष्टी सूक्ष्म व्यायाम मध्ये आपण शिकणार आहोत. संपूर्ण स्पायनल कॉर्ड ओके पाठीचा कणा मानेपासून माकड हाडापर्यंत
दिवसभर चुकीच्या पद्धतीने मध्ये बसल्यामुळं, खास करून आयटीचे लोक बघा कायम दिवसभर कम्प्युटरवर असतात, डॉक्टर लोक, इंजिनियर लोक, स्पाइन वरती ताण येतो. या स्पाइन मधलं, पाठीच्या मणक्यांमधील जे व्हर्टिब्रल टेन्शन्स आहे, ते टेन्शन्स बाहेर कसं काढायचं, हे पाठीची खास असणं याच्यामध्ये आहे. पाठदुखी, कंबरदुखी, मानदुखी, सर्वायकल स्पॉन्डिलायसिस, विचारपूर्वक आसनांची निवड केली आहे. ओके. आणि आपला, तुमचा, माझा सर्वात महत्वाचा प्रॉब्लेम आहे, पोट वाढले. पोट कमी कसं करायचं आहे का? किती लोकांचा प्रॉब्लेम आहे? तर पोट कमी करायचंय, पोटच खूप वाढलंय. ओके. त्यामुळे पुरुषांना कुर्ता घालता येत नाही, कोणाच्या लग्नामध्ये जायचं झालं तर. ओके. कुर्ता घातलं की पोट दिसतं, बरोबर ना? पातळ असतं ना कुर्ता. त्यावेळेस काय करा, मग जॅकेट घालाय करा. तर थँक्यू, थँक्यू. तर पोटावरची आसनं आपण घेणार आहोत, खास पोटावरची आसनं. आणि पोटावरची आसनं घेताना चेहऱ्यावरती स्माईल, छान हसरा चेहरा ठेवून ती आसनं करायची. कारण आपले पाय आहेत ना, ओके, जड पाय झालेले आहेत. ओके, वजनदार पाय, जड नाही म्हणायचं, वजनदार पाय आहेत. ओके. जसं की एखादा पुढारी असतो, वजनदार असतो ना, गावात आले की त्याला वजन असतं, तसं आपले पाय वजनदार आहेत. ओके. हे वजनदार पाय, पाय कमी कसे करायचे, त्याला हलकं कसं बनवायचं, ही सर्व आसनं याच्यामध्ये दिलेली आहेत. आणि सर्वात साधना वर्गाचं अप्रतिम अशी गोष्ट आहे, ती म्हणजे सूर्यनमस्कार. की तुम्हाला डिटेल श्वासासोबत स्टेप बाय स्टेप सूर्यनमस्कार कसा करायचा, ही गोष्ट तुम्हाला शिकवण्यात येणार आहे. तुम्हाला खूप लोकांना सूर्यनमस्कार माहिती असतील, शाळेत शिकवलेले असतील. ते सूर्यनमस्कार आणि हा सूर्यनमस्कार पूर्णतः वेगळा आहे. ओके. यामध्ये तुमचे पूर्ण नर्वस कॉर्डिनेशन, ब्रिदिंग कॉर्डिनेशन, बॉडी कॉर्डिनेशन आणि माइंड कॉर्डिनेशन, सर्व गोष्टी सिंक्रोनाइज केलेल्या आहेत, एकत्र तुम्हाला शिकवण्यात येणार आहेत. तर चौथी गोष्ट होती योग्य व्यायाम, पुरेसा व्यायाम. पाचवी गोष्ट जी आहे ती आहे म्हणजे स्वच्छ हवा. ओके, क्लीन एअर. क्लीन एअर. आपण अशा ठिकाणी राहत आहोत, ओके, सिटीमध्ये राहत आहोत की तिथं हवेचं प्रदूषण प्रचंड आहे. प्रचंड आहे ना? बरोबर ना? येस, प्रचंड प्रदूषण आहे. तर आपल्या शरीराला ऑक्सिजनची गरज असते, प्राणवायूची गरज असते. सहावी जी गोष्ट आहे ती आहे सूर्यप्रकाश, स्वच्छ सूर्यप्रकाश. बघा, आपल्या अंगावरती ऊनच कधी पडत नाही. ओके. दररोज आपण अर्धा तास उन्हात गेलं पाहिजे, जास्तीत जास्त करून सकाळच्या उन्हामध्ये आपण गेलं पाहिजे. नाही शक्य झालं दिवसभरात कुठल्याही उन्हामध्ये जा मग. पण स्वच्छ सूर्यप्रकाश दररोज अंगावरती पडला पाहिजे. म्हणून स्वच्छ हवा आणि सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी आपण दर रविवारी विशेष ऍक्टिव्हिटी आपण देत असतो. ओके. ही ऍक्टिव्हिटी आपल्याला करायची असते. ठीक आहे. तर या सर्व ज्या गोष्टी होत्या, हॅबिट्स होत्या, या साधना वर्गामध्ये आपण शिकणार आहोत. सर्वांना शिकायच्या आहेत? आहेत सर्वांना शिकायच्या? येस. पुन्हा मी रिपीट करतो. पहिली आपली हॅबिट कुठली होती? आठवतंय? उत्तम निद्रा, पुरेशी झोप. दुसरी हॅबिट वॉटर बॅलन्स, पाणी पिण्याचा नियम. तिसरी हॅबिट योग्य आहार, पौष्टिक चौरस आहार. चौथी गोष्ट कोणती होती? पुरेसा व्यायाम. पाचवी गोष्ट स्वच्छ हवा. सहावी हॅबिट होती सूर्यप्रकाश. हे सहा घटक, ओके, आपल्याला उत्तम आरोग्य प्रदान करतात. फॅट लॉस तर बाय प्रोडक्ट आहे, फॅट लॉस 100% होणार आहे. पण उत्तम आरोग्य निर्माण होणार आहे आपल्या विचारांमध्ये, थॉट्स मध्ये, भावनेमध्ये, फिलिंग्स मध्ये आणि ऍक्शन्स मध्ये अलाइनमेंट येणार आहे, फोकस येणार आहे. क्लॅरिटी आपल्यामध्ये निर्माण होणार आहे या साधना वर्गामुळं. ठीक आहे. अनुभव करायचा सर्वांना साधना वर्ग हा. डू यू वॉन्ट टू एन्जॉय? येस. ठीक आहे, चालेल. तर पहिल्या 30 मिनिटांमधलं आपण हे एक्सप्लेनेशन पाहिलं आहे. आता आपण पुढच्या 30 मिनिटांमध्ये काही बेसिक आसनं घेऊयात आणि शेवटी आपण प्रश्न उत्तर आपण घेऊयात. ठीक आहे, चालेल. चला, जांभळ्या द्यायच्या नाहीयेत, जो पूर्ण झाली नाही असं लक्षण आहे. ठीक आहे, चला, दोन्ही पाय पुढे सरळ करा सर्वांनी. सर्वांचे व्हिडिओ दिसतील अशा पद्धतीने व्हिडिओ ठेवा. दोन्ही हात कमरेच्या पाठीमागे टेकवा. पायांचे सूक्ष्म व्यायाम म्हणजे सांध्यांना मोकळी करणारी आसनं. श्वास सोडत पायाचा पंजा खाली दाबा. टोज बेंडिंग. श्वास घेत पायांची बोटं एकमेकांपासून दूर न्या. न्या दूर, न्या दूर. श्वास सोडा, पायांची बोटं खाली दाबा. एक, श्वासावर लक्ष द्या. श्वास घेत पायांची बोटं एकमेकांपासून दूर न्या. न्या दूर, न्या दूर. एक्सपांड युअर टोज. श्वास सोडा. एक, श्वास घ्या. दोन, श्वास सोडा. एक, श्वास घ्या. दोन. काउंटिंग सोबत. एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन, एक, दोन. यानंतर मणिबंध नमन करूयात. श्वास घेत पायाचा पंजा पुढे न्या. न्या पुढे, न्या पुढे, न्या पुढे, न्या पुढे. श्वास घेत पायाचा पंजा छातीकडे ओढा. ओढा छातीकडे. पायांच्या टाचा किंचित वर उचलू द्या.
गुडघे खाली दाबा. श्वास सोडा, पायांचा पंजा पुढे न्या. श्वास घेत पायांचा पंजा छातीकडे ओढा. ओढा छातीकडं. गुडघे खाली दाबा, पायांच्या टाचा किंचित वर उचलू द्या. एक्झेल. श्वास घेत मागे. इनहेल. श्वास सोडत पुढे. एक्झेल. श्वास घेत मागे. इनहेल. काउंटिंग सोबत 1 2. श्वासावर लक्ष. 1 2. मन लावून साधना करा. 1. स्वतःच 100% द्या. 2 1 2 1 2 1 आणि 2. मणिबंध चक्र करणार आहोत. गोल चक्र करणार आहोत. पायामध्ये 2 ते 2.5 फुटांचं अंतर घ्या सर्वजण. गोट्याच्या सांध्याला गोलाकार आपण फिरवणार आहोत. पायाचा पंजा जवळ घ्या. श्वास घेत पंजा पुढं. श्वास सोडत बाजूने मागे. पूर्ण गोलाकार गोट्याचा सांधा फिरवायचा आहे. 2. श्वास घेत पुढे. श्वास सोडत मागे. 3 4 5 10 राऊंड. 6 7 8 9 10. हीच क्रिया विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही पाय जवळ घ्या. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये अल्टरनेट शेक करा. पायांवर आलेला ताण निघून जाऊ द्या. रिलॅक्स. यानंतर अर्ध तितली आसन करणार आहोत. डावा पाय फोल्ड करा. डाव्या पायाची टाच उजव्या पायाच्या खुब्याजवळ घ्या. संपूर्ण पाठीचा कणा, मान व डोकं एका सरळ रेषेमध्ये ठेवा. श्वास सोडत डावा गुडघा पहिल्यांदा जमिनीवर टेकवा. श्वास घेत डावा गुडघा छातीकडे आणा. उजवा हात खाली, डावा हात वर. दोन्ही हातांनी डाव्या गुडघ्याला घट्ट मिठी मारा. डावा गुडघा छातीकडे खेचून घ्या. खेचा छातीकडं, छातीला आणून टेकवा. आता कंबर आणि पाठीचा कणा सरळ करा. कंबर सरळ, चेहऱ्यावरती स्माईल. डोळे बंद करून ज्या ठिकाणी ताण बसत आहे त्या ठिकाणी मनाने पोचा. संपूर्ण डावी कंबर, डावा खुबा, डावा नितंब, डाव्या पायाची मांडी, इथं बसलेला ताण अनुभव करा. होल्ड करा पोझिशन 30 सेकंदासाठी. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. खेचा छातीकडं. 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. रिलॅक्स. सावकाश पाय सरळ करा. यानंतर हीच क्रिया उजव्या पायाने आपण करणार आहोत. उजवा पाय फोल्ड करा. उजव्या पायाची टाच डाव्या पायाच्या खुब्याजवळ टेकवा. श्वास सोडत उजवा गुडघा खाली जाऊ द्या. श्वास घेत उजवा गुडघा वर उचला. उचला वर, उचला वर. डावा हात खाली, उजवा हात वर. दोन्ही हातांनी उजव्या गुडघ्याला घट्ट मिठी मारा. उजवा गुडघा छातीकडे खेचा. कंबर पाठ सरळ. संपूर्ण ताण उजवी कंबर, खुबा, उजवा नितंब, उजव्या पायाची मांडी. सर्व नितंबाचे मांडीचे स्नायू, इथं बसलेला ताण अनुभव करा. कमरेमधून पायामध्ये जाणारी जी सायटिकाची नस आहे ती पूर्णतः ताणली जाते. यामुळे कंबरदुखी कमी व्हायला मदत होते. होल्ड करा पोझिशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कंबर सरळ. 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 28 29 30. हळूच गुडघा खाली घ्या. उजवा पाय सरळ करा. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये शेक करा. गुडघ्यांवर आलेला ताण निघून जाऊ द्या. त्यानंतर आपण पूर्ण तिथली आसन करणार आहोत. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास असेल त्यांनी हे आसन करू नका. पिरियड्स मध्ये महिलांनी हे आसन करू नका. दोन्ही पाय एकमेकांच्या जवळ घ्या. दोन्ही पायांच्या टाचा खुब्याजवळ घ्या. दोन्ही हातांची बोटे इंटरलॉक करून पायाचा पंजा घट्ट पकडा. प्रारंभिक स्थितीमध्ये या सर्वजण. येस. कंबर सरळ करा. कंबर सरळ. श्वास घेत पहिला राऊंड सावकाश. दोन्ही गुडघे वर घ्या. श्वास सोडत दोन्ही गुडघे खाली जाऊ द्या. जाऊ द्या. टेकवा गुडघे जमिनीवर नेऊन टेकवा. पहिल्यांदा जमिनीवर नेऊन टेकवा. श्वास घेत वर. इनहेल अप. श्वास सोडत खाली. डाऊन डाऊन डाऊन. येस. आता कंबर सरळ करा आणि 50 फ्री मुवमेंट्स करायचे आहे. ज्या पद्धतीने फुलपाखरू आपल्या पंखांची हालचाल करतं त्या पद्धतीने दोन्ही गुडघ्यांची हालचाल करा. कंबर सरळ करा. करा कंबर सरळ. येस. गुडघे वर उचला.
उचला. फुलपाखरूनी जेवण केलं आहे अशा पद्धतीने गुडघ्यांची हालचाल करा. उपाशी नाहीये फुलपाखरू. हलवा, पायांची हालचाल करा. पूर्ण खुब्याचा सांधा यामुळं मोकळा होतो. हिप जॉईंट मोकळा होतो. कमरेमधील रक्तपुरवठा सुरळीत होतो. रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स कडे रक्तपुरवठा चांगला होतो. महिलांसाठी उत्तम लाभदायी आसन आहे. पाळीच्या सर्व तक्रारी यामुळं दूर होतात. पूर्ण युटरस, ओव्हरीज यामध्ये ताणल्या जातात. डिलिव्हरी नंतर जे वाढलेलं युटेरस असतं, पोट असतं, ते पुन्हा मूळ जागी जायला या छोट्या आसनामुळं मदत होते. डिलिव्हरी नंतर युरिन वरती सुटलेला कंट्रोल सुद्धा यामुळं पुनर्स्थापित व्हायला मदत होते. त्यामुळं पूर्ण तिथली आसन नेहमी करत जावं. हे आसन करताना प्रिकॉशन काय घ्यायची आहे? नेहमी आपली कंबर सरळ राहिली पाहिजे. काय? नेहमी कंबर सरळ राहिली पाहिजे. समोर आपण पाहिलं पाहिजे. व्हेरी नाईस. चला, दोन्ही गुडघे जवळ घ्या. दोन्ही पाय पुढे सरळ करा. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये शेक करा. पायांवर आलेला ताण निघून जाऊ द्या. शेक युअर नीज, शेक युअर नीज. चला, ज्यांना शक्य आहे त्यांनी वज्रासनामध्ये बसा. बाकी सर्वजण मांडी घालून बसा. अर्ध पद्मासन किंवा सुखासन. मी ज्या स्थितीमध्ये बसलो आहे ते आहे अर्ध पद्मासन. हाताचे सूक्ष्म व्यायाम. दोन्ही हात पुढे सरळ करा. आता मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत कोणी हात खाली घ्यायचे नाहीत. ओके. पहिला सूक्ष्म व्यायाम. मांजर माहिती सर्वांना. मांजर कसं हाताच्या नख्या हे करतं, त्या पद्धतीने आपल्याला हा व्यायाम करायचा आहे. ओके. जस्ट बेंड युअर फिंगर्स. ओके. श्वास सोडत बेंड, श्वास घेत एक्सपांड, श्वास सोडत बेंड, श्वास सोडत एक्सपांड. ओके. काउंटिंग सोबत चला. 1, 2, 3, 4, 5. मुवमेंट सुरू करा. 7, 8, 9, 10, 11. फक्त बोट. ओके. अशी नाहीयेत, मुठी नाहीत बांधायच्या, फक्त बोट. मांजर ज्या पद्धतीने नख्या ओढतं त्या पद्धतीने करा. 19, 50 पर्यंत जायचं आहे. 20, 21, 22, 23, 24. पहा व्यवस्थित. 25, 26, 27, 28. चेहऱ्यावर स्माईल. 19, 30, 31, 32. दुखू द्या बोट. 33, 34, 35, 36, 37, 38. चेहऱ्यावर स्माईल. 39, 40, 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. आहा, टेकवा आता गुडघ्यावरती. काय केलं आहे? ह्या साधा सूक्ष्म व्यायाम होता. पूर्ण हाताच्या नसा यामध्ये ताणल्या जातात. पूर्ण हाताचे स्नायू, ऑल मायक्रो मसल्स, मायक्रो जॉईंट्स यामध्ये ताणले जातात. हातामध्ये निर्माण झालेली उष्णता अनुभव करा. दीर्घ श्वास घ्या. श्वास निघून जाताना दोन्ही तळहात, मनगट, हातांची बोट, सर्व हातातील स्नायू डिले करा, सैल करा. त्यानंतर आपण खांद्यांचे सूक्ष्म व्यायाम करणार आहोत. शोल्डर जॉईंट रोटेशन्स. दोन्ही हात पुढे सरळ करा. तळहात आकाश दिशेला. हात कोपरामध्ये फोल्ड करा. दोन्ही हाताचा चंचू बनवून खांदे पकडा. दोन्ही कोपर जवळ घ्या. घ्या जवळ, घ्या जवळ. यस. श्वास घेत दोन्ही कोपर वर जाऊ द्या. आकाशाच्या वर, आकाशाच्या वर. श्वास सोडत बाजूने खाली. 1, 2, 3, 4, 5, 6. समोर पहा. 7. कोपर वर जाऊ द्या. 8, 9, 10. चला, हीच क्रिया विरुद्ध दिशेने अँटी क्लॉकवाईज. हेमंत सर कोपर वर जाऊ द्या. 1. संतोष सर कोपर वर जाऊ द्या. विद्याताई वर. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. रिलॅक्स. दोन्ही हात सरळ करून खाली घ्या. दीर्घ श्वास घ्या. श्वास निघून जाताना संपूर्ण शरीर ढिलं करा, सैल करा. सावकाश डोळे उघडा. चला, दोन्ही पाय पुढे सरळ करा. वज्रासन मध्ये जे बसलेत वज्रासन रिलीज करा. त्यानंतर सर्वांनी उठून उभं राहायचं आहे. आपण स्टँडिंग स्ट्रेचिंग आसन करणार आहोत. ओके. चलो. चला, गुड मॉर्निंग. उठा, सर्वजण उठा. येस. पहिलं आसन आपण करणार आहोत ताडासन. समजून घ्या सूचना. दोन्ही हातांची बोट इंटरलॉक करायची आहेत. ताडाचं झाड जसं असतं नारळाच्या झाडासारखं,
त्या पद्धतीने आपण शरीराला ताण देणार आहोत. दोन्ही हातांची बोटं इंटरलॉक करून तळहात बाहेरच्या दिशेला. ओके, सर्वांनी करा माझ्यासोबत. तळहातांची बोटं इंटरलॉक करून तळहात बाहेरच्या दिशेला घ्या आणि हात डोक्यावरती ठेवा. आता नजर समोर स्थिर करा. डोळे उघडे ठेवा. नजर स्थिर करून श्वास घेत हळूच शरीर वर उचला. शरीराचा भार पायाच्या पंजावरती आणा. दोन्ही हात कोपरामध्ये सरळ करा. दंड कानाला लागू द्या. आता दोन्ही हात खांद्यासह वर उचला. उचलावर 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 उचलावर. नजर एकदम स्थिर. सामान्य श्वसन सुरू ठेवा. फुल स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. 10 सेकंद होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हळू टाचा खाली टेकवा. हात डोक्यावरती. हात खाली आणू नका, डोक्यावरती. या पद्धतीने एक श्वास घेऊन सोडा. दुसरा स्ट्रेच करणार आहोत आपण. श्वास घेत हळूच हात सरळ करा. कोपर सरळ करा. दंड कानाला लागू द्या. संपूर्ण शरीराचा भार पायाच्या पंजावरती. नजर स्थिर ठेवा. आशाताई नजर स्थिर ठेवा. येस. व्हिडिओ बंद असणारे आदर्श विद्यार्थी वर्गात आहात का तुम्ही? ओके. बी सिन्सिअर, बी ऑनेस्ट विथ युअर प्रॅक्टिस. होल्ड करा पोझिशन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वाव. हळू टाचा खाली टेकवा. सावकाश हात बाजूने खाली घ्या. बघा कुठे कुठे ताण जाणवत आहे. दोन्ही दंड, दोन्ही खांदे, पूर्ण छाती, पोटाचा बाजूचा भाग, संपूर्ण पाठीचा कणा, पायांच्या पोटऱ्या, टाचा, पायांचा तळपाय. नियमित ताडासन केल्यामुळं पायांच्या पोटऱ्या ताणल्या जातात. ज्यांना व्हेरिकोज वेनचा प्रॉब्लेम आहे तो सुद्धा पूर्ण बरा होतो. टाचदुखीचा प्रॉब्लेम 1 ते 2 महिन्यामध्ये बरा होतो. तळपायांची आग होणं हा सुद्धा प्रॉब्लेम बरा होतो. ठीक आहे. यानंतर आपण तिर्यक ताडासन करणार आहोत. पायामध्ये 2.5 ते 3 फुटांचं अंतर घ्या. ओके. महिलांसाठी सूचना. गाऊन वरती सूर्यनमस्कार करायचे नाहीत. साडी घालून सूर्यनमस्कार करायचे नाहीत. पंजाबी ड्रेस घाला किंवा असे फ्लेक्झिबल पॅन्ट्स. ओके. छोटासा मोठा टी शर्ट असं तुम्ही फ्लेक्झिबल कपडे वापरा. ब्रिदेबल कपडे वापरा. ठीक आहे. साडीवरती सूर्यनमस्कार करायचे नाहीयेत. योगासनं करायचे नाहीयेत. हातांची बोटं इंटरलॉक. जसं आपण ताडासन केलं तसं आपण तिर्यक ताडासन करणार आहोत. तर हात बाहेरच्या दिशेला आणि हात डोक्यावरती घ्या. आता दोन्ही हात कोपरामध्ये सरळ करा. दंड कानाला लागू द्या. ही आहे प्रारंभिक स्थिती. सर्वांनी प्रारंभिक स्थितीमध्ये यायचं आहे. येस. कोपर सरळ करा. श्वास घ्या. श्वास सोडत सावकाश डावीकडं बेंड व्हायचं आहे. नजर समोर माझ्याकडे बघा. पहा माझ्याकडं. व्हेरी नाईस. श्वास घेत वर. इनहेल अप. श्वास सोडत सावकाश उजवीकडं. गो टू द राईट राईट राईट. नजर समोर, खाली बघू नका. श्वास घेत सेंटर. 4. पोटावरची चरबी यामुळे कमी होते. श्वास सोडा. 1. डावीकडं. नजर समोर. श्वास घ्या. 2. श्वास सोडा. 3. उजवीकडं. श्वास घेत सेंटर. 4. काउंटिंग सोबत. 1. डावीकडं. श्वास घेत वर. 2. श्वास सोडा. 3. उजवीकडं. श्वास घेत सेंटर. 4. अजून 2 राऊंड करूयात. 1. वर येताना श्वास घ्या. 2. खाली जाताना श्वास सोडा. 3. वर येताना श्वास घ्या. 4. लास्ट राऊंड. 1 2 3 4. रिलॅक्स. सावकाश हात बाजूने खाली घ्या. मग तर नंतर दोन्ही पाय जवळ घ्या. दीर्घ श्वास घ्या. श्वास निघून जाताना संपूर्ण शरीर, पोट, छाती, पाठीचा कणा ढिला करा, सैल करा. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास घ्या. शरीरात निर्माण झालेला ताण श्वासासोबत बाहेर जाऊ द्या. ठीक आहे. सावकाश डोळे उघडा. आता आपण काय केलं होतं? ताडासन केलं होतं. ताडासन मध्ये पूर्ण पाठीचा कणा ताणला होता, रिलॅक्स केला होता, ताणला होता, रिलॅक्स केला होता. दुसरं आसन आपण केलं तिर्यक ताडासन. ह्याच्यामध्ये आपण काय केलं? पाठीचा कणा वर ताणला, स्ट्रेच केला, डावीकडे बेंड केला, सेंटर, उजवीकडे बेंड केला, सेंटर. ठीक आहे. पाठीचा कणा स्ट्रेच करून बेंड केला. त्यामुळं मणक्यांमधलं जे टेन्शन आहे, व्हर्टिब्रल टेन्शन आहे, ज्या मणक्यांची गादी दबली जाते, गादी सरकते, त्या पुन्हा मणके काय होतात? मोकळे होतात. व्हर्टिब्रल टेन्शन यामुळे साध्या व्यायामामुळे निघून जातं. तिसरा व्यायाम प्रकार करणार आहोत आपण. जसे आपण कपडे पिळतो ना,
पाणी काढण्यासाठी त्याच पद्धतीने पाठीचा कणा आपला पिळणार आहोत. ओके, पूर्ण स्पायनल कॉर्ड आपण ट्विस्ट करणार आहोत. कसं करायचं आहे बघून घ्या. जुने साधक स्वतःचे 10 राऊंड पूर्ण करून घ्या. ठीक आहे, पायामध्ये पुन्हा 2.5 ते 3 फुटांचं अंतर घ्यायचं आहे. हात या पद्धतीने बाजूला घ्यायचे आहेत, बरोबर जमिनीला समांतर. ओके, कमरेपासून वरचा भाग श्वास घ्या, श्वास सोडत कमरेपासून वरचा भाग डावीकडे ट्विस्ट करा. फुल फुल ट्विस्ट. पाय ट्विस्ट करायचे नाहीत. कमरेपासून वरचा भाग ट्विस्ट. नंतर डावा हात कमरेवर, उजवा हात डाव्या खांद्यावर, या पद्धतीनेच आहे. पुन्हा हात सरळ करा. श्वास घेत सेंटर. श्वास सोडा 3. उजवीकडे गो टू द राईट. फुल ट्विस्ट, फुल ट्विस्ट. श्वास घेत सेंटर 4. आता हळूहळू स्पीड वाढवत जायचं आहे. 1. डावीकडं. श्वास घ्या 2. गुडघे वाकू देऊ नका. श्वास सोडा 3. उजवीकडं. श्वास घेत सेंटर 4. व्हेरी नाईस. आता स्पीड वाढवा. हळूहळू स्पीड वाढवा व स्वतःचे 10 राऊंड करून घ्या. बघा, पाठीमधून कमरेमधून कडकड आवाज येईल. हा आवाज आला तरी घाबरू नका. मणक्यांमधील तणाव, टेन्शन यामुळं मोकळं होतं. मणके आपले मोकळे होतात. व्हेरी नाईस. येस, रिलॅक्स 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 रिलॅक्स. चला पायजवळ घ्या. आला का पाठीमधून कडकड आवाज? किती लोकांचा आवाज आला? कमरेमधून पाठीमधून कडकड आवाज आला? येस, ओके, थँक्यू. चला सूर्यनमस्कार आपण करणार आहोत. एवढाच व्यायाम केला तरी खूप छान पद्धतीने अंग दुखतं बरं का, लक्षात ठेवा. त्यामुळे अंग दुखलं की उद्या वर्गाला दांडी मारायची नाहीये, वर्गामध्ये यायचं आहे. ओके, अंग दुखलं की फक्त गरम पाणी प्या, कुठलीही गोळी खाऊ नका. अंग दुखलं म्हणजे तुम्ही योग्य करत आहात. नवीन साधक लक्षात ठेवा. ठीक आहे, सूर्यनमस्काराचा अभ्यास करणार आहोत. 12 स्टेपचा हा सूर्यनमस्कार आहे. बिहार स्कूल ऑफ योगाने विकसित केलेला सूर्यनमस्कार आहे. या सूर्यनमस्कारामुळे काय होणार आहे? संपूर्ण शरीराची डावी बाजू, लेफ्ट हेमिस्फिअर ऑफ द ब्रेन, राईट हेमिस्फिअर ऑफ द ब्रेन, ओके, राईट साइड पूर्ण काय होणार आहेत? सिंक्रोनाइज होणार आहेत, बॅलन्स्ड होणार आहेत. हळूहळू अभ्यासाने तुम्हाला या गोष्टी समजून जातील. आपण जो सूर्यनमस्कार शिकतो हा 12 स्टेपचा सूर्यनमस्कार आहे. याच्यामध्ये एकूण 12 स्टेप्स आहेत. या 12 स्टेप्स पैकी 7 फंडामेंटल स्टेप्स आहेत आणि बाकीच्या 5 रिपिटेशन्स आहेत. लक्षात काही ठेवू नका. ओके, फक्त सांगतो तेवढं ऐका. दररोज 30 दिवस ऐकल्यावरती सगळ्या गोष्टी पाठ होऊन जातील तुमच्या. ठीक आहे, तर या 12 स्टेप्स मध्ये आपण श्वासासोबत या स्टेप्स करणार आहोत. सूर्यनमस्काराचा एका राऊंड मध्ये 2 हाफ सायकल असतात, लेफ्ट हाफ सायकल आणि राईट हाफ सायकल. व्हिडिओ चालू आहे सर्वांना? दिसतोय व्हिडिओ? दिसतोय? येस येस, एकच मिनिट. माझ्या बाजूनी ओके आहे? येस, ओके, थँक्यू थँक्यू मानसीताई, थँक्यू. तर या 12 स्टेप्स मध्ये लेफ्ट हाफ सायकल आपण डाव्या पायाने करतो, राईट हाफ सायकल आपण उजव्या पायाने करतो. ओके, ठीक आहे, एकच मिनिट वेळ द्या मला. जस्ट वेट, जस्ट वेट. येस, व्हिडिओ दिसतोय व्यवस्थित? व्हिडिओ ओके नाव? आय होप ओके, व्हिडिओ इज ओके. येस येस, ओके, थँक्यू थँक्यू. जस्ट वेट. एकच मिनिट, जस्ट होल्ड ऑन. येस, थँक्यू थँक्यू. येस, वी आर बॅक नाव. तर या 12 स्टेप मध्ये पहिली स्टेप आपण करणार आहोत. आपण करत करत शिकणार आहोत. ओके, पहिली स्टेप आहे प्रणामासन. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये, नमस्कार मुद्रा बरोबर हृदयासमोर, या पद्धतीने. हृदय कुठं आहे? काहींचं हृदय इथं आहे. ओके, हृदय आपलं इथं आहे, इथं हृदय आहे. ओके, इथे हृदयासमोर बघा. दोन्ही कोपर बाजूला ओपन आहेत. ही आहे प्रणामासन, नमस्कारासनची स्थिती. पहिली स्टेप सर्वांनी करून बघा. ही स्थिती आली तर कोपर ज्यावेळेस बाहेर जातात त्यावेळेस फुफ्फुस आतून ओपन होतात, आतून फुफ्फुस मोकळी होतात. आणि ज्यावेळेस तुम्ही श्वास घेतात, श्वास घ्या, संपूर्ण श्वास फुफ्फुसाच्या खालच्या भागांपर्यंत जातो. श्वास सोडताना पूर्ण शरीरातील कार्बन डायऑक्साईड बाहेर जाऊ द्या. प्रणामासन. ही प्रणामासन चुकीची स्थिती आहे. शाळेमध्ये असं शिकवलं आहे. परफेक्ट स्थिती अशी आहे
प्रणामासन करण्यामुळं फुफ्फुसं उघडली गेली पाहिजेत. एक प्रणामासन. दुसरी जी स्टेप आहे ती आहे हस्त उत्थानासन. कशी करायची आहे पहा. अगोदर हात सरळ करा, मग हात डोक्यावरती घ्या. हात डोक्यावर आल्यानंतर शरीर मागं बेंड करा. करा मागं बेंड, जेवढं मागं जाईल तेवढं मागं बेंड करा. पुन्हा श्वास सोडत एक प्रणामासन. ठीक आहे, पुन्हा एकदा आपण करूयात. हस्त उत्थानासन. हात सरळ करा. श्वास घेत हात डोक्याच्या वर आणा. श्वास घेत हळूच शरीर मागं बेंड करा. हात डोक्याच्या वर आल्यानंतर शरीर जेवढं मागं जाईल तेवढं मागं बेंड करा. पुन्हा श्वास सोडत एक प्रणामासन. तिसरी स्टेप आपण करणार आहोत. ज्यांना कंबरदुखीचा त्रास असेल, सायटिकाचा त्रास असेल, त्यांनी तिसरी स्टेप करू नका. तुम्हाला व्हेरिएशन मी नंतर सांगतो. आता तुम्ही फक्त ऑब्झर्व करा. बाकी सर्वजण माझ्यासोबत एक प्रणामासन, दोन हस्त उत्थानासन. हात सरळ, मग हात डोक्याच्या वर, मग शरीर मागं बेंड करा. श्वास सोडा तीन. आता पुढे बघा. पुढे बघत कमरेतून खाली वाकायचं आहे. एकदा बघून घ्या हवं तर, मग पुन्हा आपण एकत्र करूयात. खाली आल्यानंतर दोन्ही गुडघे सरळ राहतील. दोन्ही हात ढिले सोडून द्या. मान डोकं ढिलं सोडून द्या. पुन्हा श्वास घेत वर, हस्त उत्थानासन. श्वास सोडत एक प्रणामासन. बघून घ्या पुन्हा एकदा. एक प्रणामासन. श्वास घ्या दोन. हात सरळ, मग डोक्याच्या वर, मग शरीर मागं बेंड करा. श्वास सोडा तीन. आता माझी नजर बघा, समोर आहे. समोर पाहत कमरेतून खाली वाकायचं आहे. येस. दोन्ही गुडघे सरळ. नितंबापासून टाचेपर्यंत ताण बसतो. हा ताण अनुभव करायचा आहे. श्वास घेत दोन, श्वास सोडत एक प्रणामासन. आलं लक्षामध्ये? चलो रेडी. एक प्रणामासन. श्वास घ्या दोन, हस्त उत्थानासन. हात सरळ करा सर्वजण. मग हात डोक्याच्या वर घ्या. मग शरीर मागं बेंड करा. श्वास सोडा तीन. बघा पुढे बघत कमरेतून खाली वाका. पुढे बघत कमरेतून खाली वाका. व्हेरी नाईस. करा गुडघे सरळ करा. नितंबापासून टाचेपर्यंत बसलेला ताण अनुभव करा. गुडघे सरळ. चेहऱ्यावरती सुंदर स्माईल. श्वास घ्या दोन, हस्त उत्थानासन. श्वास सोडा एक प्रणामासन. जमलं? ये चला मी ऑब्झर्व करणार आहे सर्वांना. एक प्रणामासन. श्वास घ्या दोन, हस्त उत्थानासन. थकायचं नाहीये. हात सरळ करून डोक्याच्या वर घ्या. व्हेरी नाईस. श्वास सोडा तीन. पुढे बघत कमरेतून खाली वाका. येस. व्हेरी नाईस. करा गुडघे सरळ. येस. करा गुडघे सरळ. थकायचं नाहीये. गुडघे सरळ. श्वास घेत वर, हस्त उत्थानासन. व्हेरी नाईस. विक्रांतजी, कल्याणीताई, सविताताई, कल्पनाताई, व्हेरी नाईस. एक प्रणामासन. राईट. व्हेरी नाईस. चला चौथी स्टेप आपण करणार आहोत एकत्र. आता ज्यांची कंबर डोकेचा त्रास असेल, पाठ डोकेचा त्रास असेल, तुम्ही काय करायचं आहे, हस्त उत्थानासन जी स्टेप आहे, या स्टेप मधून सेंटर पोझिशनला यायचं आहे आणि डायरेक्टली खाली बसायचं आहे. ओके. पुन्हा रिवर्स येताना उभा राहायचं आहे. शरीर मागे बेंड करून पुन्हा सेंटरला यायचं आहे. करून बघा सर्वजण. ओके. एक, दोन, तीन. सेंटरला येऊन खाली बसायचं आहे. पुन्हा रिवर्स. दोन, एक प्रणामासन. हे व्हेरिएशन कोणासाठी आहे? कंबरदुखी, पाठदुखीचा त्रास असणाऱ्यांसाठी, मणक्यांमध्ये ज्यांचे गॅप पडले आहेत, कमरेमध्ये गॅप पडले आहेत, सायटिकाचा त्रास असेल अशा लोकांसाठी हे व्हेरिएशन आहे. फॉरवर्ड बेंडिंग याच्यामध्ये येत नाहीये. चौथी स्टेप, पाचवी स्टेप करणार आहोत. चला. एक प्रणामासन. श्वास घ्या दोन, हस्त उत्थानासन. हात सरळ करा. श्वास घेत डोक्याच्या वर, मग शरीर मागं बेंड करा. श्वास सोडा तीन. पाद हस्तासन. पुढे बघत कमरेतून खाली वाका. व्हेरी नाईस. गुडघे सरळ करा. गुडघे सरळ. आता डावा पाय मागे घ्यायचा आहे. अश्व संचलन. घोड्यावर बसल्याची स्थिती. डावा पाय मागे न्या मागे डावा पाय. फुल स्ट्रेच. टेकवा गुडघा खाली. कंबर पुढे ढकला. हनवटीवर उचला. कंबर पुढे ढकला. हनवटीवर उचला.
श्वास सोडा. 5 पर्वतासन. ढकला शरीर माग, ढकला माग, ढकला माग. कंपल्सरी टाचा खाली टेकवा. कंपल्सरी टाचा खाली टेकवा. गुडघे सरळ. करा गुडघे सरळ, गुडघे सरळ. 6 अष्टांग नमस्कार एकत्र आपण करणार आहोत. हळूच गुडघे खाली टेकवा सर्वजण. गुडघे टेकवा खाली. येस. थोडेसे हात पुढे घ्या आणि कोपर खाली टेकवा. थोडेसे हात पुढे घ्या, कोपर खाली टेकवा. गुडघे मग कोपर. आता आपण काय करणार आहोत, तळ हातामध्ये छाती टेकवणार आहोत. छाती टेकवताना कोपर उचलले जातात. हळूच तळ हातामध्ये छाती टेकवा. छाती टेकवताना कोपर उचलले जातात. अष्टांग नमस्कार. सामान्य श्वसन सुरू. शरीराची 8 अंग, 2 तळपाय, 2 गुडघे, 2 तळहात, छाती व हनवटी. एकूण 8 अंग खाली टेकले आहेत, म्हणून आसनाचं नाव आहे अष्टांग नमस्कार. 7 भुजंगासन. पायाचा पंजा खाली टेकवा. श्वास घेत पुढे सरकत भुजंगासन मध्ये या. कोपर सरळ करू नका, थोडेसे दुमडलेले ठेवा. हनवटी वर उचला, आकाशाकडे बघा. श्वास सोडा. गुडघ्यावर या हळूच. मग सावकाश पर्वतासन मध्ये जायचं आहे. जा शरीर मागं न्या पर्वतासन मध्ये. गुडघे सरळ करा. पायांच्या टाचा खाली टेकवा. गुडघे सरळ. 9 अश्वसंचलन. उजवा पाय पुढे आणा. थोडेसे हात पुढे घ्या वाटलं तर. उजवा पाय पुढे घ्या. घ्या पुढे. पूर्ण 90 डिग्री मध्ये माझा पाय आहे. सुरुवातीला येणार नाही, पण जास्तीत जास्त पुढे आणण्याचा प्रयत्न करा. कंबर पुढे ढकला. ढकला पुढे. हनुवटीवर उचला. श्वास सोडा. 10 पादहस्तासन. गुडघे सरळ करा. गुडघे सरळ. श्वास घ्या. 11 हस्त उत्थानासन. श्वास सोडा. 12 प्रणामासन. राईट हाफ सायकल आपण करणार आहोत. आता आपण लेफ्ट हाफ सायकल केली, राईट हाफ सायकल करूया. चला. 2 हस्त उत्थानासन. हात सरळ करा. श्वास घेत डोक्याच्या वर. मग शरीर मागे बेंड करा. श्वास सोडा. 3 पुढे बघत, पुढे बघत कमरेतून खाली वाका. दोन्ही गुडघे सरळ करा. गुडघे सरळ. येस, व्हेरी नाईस. उजवा पाय मागं न्या. न्या मागे, न्या मागे. फुल फुल स्ट्रेच. जास्तीत जास्त पाय मागे जाऊ द्या. हळूच गुडघा खाली टेकवा. आता कंबर पुढे ढकला. ढकला पुढे. हनवटी समोर वर उचला. आकाशाकडे पहा. उजवी कंबर, कुबा, मांडी इथं ताण बसू द्या. श्वास सोडा. 5 पर्वतासन. डावा पाय मागे न्या. उजव्या पायाजवळ टेकवा. शरीर मागे ढकला. दोन्ही पायांच्या टाचाखाली टेकवा. गुडघे सरळ. सामान्य श्वसन सुरू. 6 अष्टांग नमस्कार. अगोदर गुडघे खाली टेकवा. सिक्वेन्स फॉलो करा. मग दोन्ही कोपर खाली टेकवा. गुडघे टेकवल्यावरती कोपर खाली टेकवा. कोपर खाली टेकल्यानंतर दोन्ही तळहातामध्ये छाती नेऊन टेकवायची आहे. सूचनांचं मनोमन पालन करा. 100% तुम्हाला जमणार आहे. अष्टांग नमस्कार. 7 भुजंगासन. पायाचा पंजा खाली टेकवा. श्वास घेत पुढे सरकत भुजंगासन मध्ये या. श्वास सोडा. गुडघ्यावर येऊन पर्वतासन. ढकला शरीर माग, ढकला माग, ढकला माग. पायांच्या टाचा खाली टेकवा. आता आपण अश्वसंचलन करणार आहोत. डावा पाय पुढे घ्या. घ्या पुढे, घ्या पुढे. श्वास सोडा. 10 पादहस्तासन. श्वास घ्या. 11 हस्त उत्थानासन. श्वास सोडा. 12 प्रणामासन. व्हेरी नाईस. हात खाली घ्या. संपूर्ण शरीरामध्ये जाणवणारा ताण अनुभव करा. दीर्घ श्वास घ्या. श्वास निघून जाताना संपूर्ण शरीर ढिलं करा. सर, स्पॉन्डिलायटिस आणि व्हर्टिगो साठी पर्वतासन करायचं की नाही? चक्कर येत असेल, व्हर्टिगोचा त्रास असेल तर पर्वतासन करू नका. चक्कर येत नसेल तर पर्वतासन केलं तरी चालेल. स्पॉन्डिलायटिस साठी फॉरवर्ड बेंडिंग जास्त नसतं, तर तुम्ही करू शकता. प्रॉब्लेम काही नाहीये त्यासाठी. दुखलं, त्रास झाला तर प्रॅक्टिस थोडेसे पर्वतासन जास्त करू नका. थोडंसं पर्वतासन तुम्ही केलं तरी चालेल. ठीक आहे. दुसरा सेट आपण करणार आहोत. ज्यांना थकवा आला असेल, खूप ताण जाणवत असेल तर प्रॅक्टिस डिस्कंटिन्यू करा. फक्त ऑब्झर्व करा. मी सर्वांना ऑब्झर्व करणार आहे. सायलीताई, तुम्ही स्क्रीनवर आहात. दुसरा सेट. ओके, रेडी? येस. आदर्श विद्यार्थी तयार आहात तुम्ही? एकच मिनिट. या सायलीताई आहेत स्क्रीनवरती, ज्यांनी जवळपास 10 किलो वजन कमी केलं आहे. ओके, अप्रतिम.
येस, थँक्यू सायलीताई. त्यांच्यासारखं सर्वांना फिट व्हायचं असेल, ओके, तर नियमितपणे साधना करणं आवश्यक आहे. चला, एक प्रणामासन, सर्वजण या प्रणामासन मध्ये. दोन, हस्त उत्थानासन, हात सरळ करा. हात सरळ करून डोक्याच्या वर घ्या. मग शरीर मागं बेंड करा. श्वास सोडा. 3, पुढे बघत कमरेतून खाली वाका. दोन्ही गुडघे सरळ. येस, दोन्ही गुडघे सरळ. शिवलिंगजी या, गुडघे सरळ करा. गुडघे सरळ. येस, मनीषाताई गुडघे सरळ. डावा पाय मागे घ्यायचा आहे. श्वास घ्या. 4. न्या पाय मागे. फुल स्ट्रेच, फुल स्ट्रेच. जास्तीत जास्त मागे न्या. चिन्मयीताई न्या पाय मागे. कंबर पुढे ढकला. हनवटी वर उचला. उचला वर. संगीताताई हनवटी वर उचला. वर बघा. माधुरीताई करत नाहीये तुम्ही काही. श्वास सोडा. पर्वतासन. उजवा पाय मागे न्या. डाव्या पायाजवळ टेकवा. आज शिकून घ्या व्यवस्थित. आज उद्या ढकला कंबर मागे. कंबर मागे ढकला. पायाच्या टाचा खाली टेकवा. गुडघे सरळ. पूर्ण पर्वत बनवा. पायाच्या टाचा खाली टेकवा. नितंबापासून टाचेपर्यंत ताण बसू द्या. 6, अष्टांग नमस्कार. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. गुडघे टेकवा. मग कोपर टेकवा. मग तळहातामध्ये छाती. समृद्धीताई आज काय करत नाहीये तुम्ही? काही प्रॉब्लेम आहे का? येस. मग हनवटी खाली टेकवा. अष्टांग नमस्कार. आणि ताई अष्टांग नमस्कार. गुडघे, कोपर, छाती. श्वास घ्या. 7, भुजंगासन. हळूच पुढे सरकत भुजंगासन मध्ये या. पायाचा पंजा जमिनीवर पसरलेला. पायाचा पंजा उभा करू नका. श्वास सोडा. गुडघ्यावर येऊन पर्वतासन. व्हेरी नाईस वैभवजी, व्हेरी नाईस. गुडघ्यावर येऊन पर्वतासन. ढकला शरीर माग. ढकला माग. टेकवाटाचा खाली. स्मिता पाटील ताई करा. बघू नका. आदर्श विद्यार्थी, व्हिडिओ बंद असणारे, सोफ्यावर बसणारी संघटना, उठा, जरा हालचाल करा. श्वास सोडा. उजवा पाय पुढे आणा. आणा पाय पुढे. आणा पाय. अश्व संचलन. कंबर पुढे ढकला. हनवटी वर उचला. श्वास सोडा. पादहस्तासन. दोन्ही गुडघे सरळ करा. गुडघे सरळ. श्वास सोडा. श्वास घ्या. 11, हस्त उत्थानासन. व्हेरी नाईस. श्वास सोडा. 12, प्रणामासन. चला, राईट हाफ सायकल करूयात. शेवटची सायकल. 1, प्रणामासन. 2, हस्त उत्थानासन. हात सरळ. मग डोक्याच्या वर आणि मग शरीर मागं बेंड करायचं आहे. व्हेरी नाईस. निकिताताई तुमच्या जोडीदाराचं पण नाव टाका स्क्रीनवरती, म्हणजे मला बोलता येईल त्यांचं नाव घेऊन. श्वास सोडत पुढे बघत कमरेतून खाली वाका. दोन्ही गुडघे सरळ. गुडघे सरळ. नितंबापासून टाचेपर्यंत ताण बसू द्या. कल्याणीताई करून घ्या हाफ सायकल. थकायचं नाही. प्रॅक्टिस करायची आहे. हळूहळू स्टॅमिना वाढतो. उजवा पाय मागे घ्या. 4, फुल स्ट्रेच. कंबर पुढे ढकला. हनवटीवर उचला. श्वास सोडा. 5, पर्वतासन. थिंक पॉझिटिव्ह. 6, अष्टांग नमस्कार. दोन्ही गुडघे, मग कोपर, मग तळहातामध्ये छाती. छाती टेकवताना कोपर उचलले जातात. श्वास घ्या. 7, भुजंगासन. पायाचा पंजा जमिनीवर पसरलेला. कोपर स्लाइटली बेंड. हनवटीवर उचला. श्वास सोडा. गुडघ्यावर येऊन पर्वतासन. अप्रतिम. हेमंतजी, विक्रांतजी, व्हेरी नाईस. कल्पनाताई, व्हेरी नाईस. डावा पाय पुढे घ्या. अश्व संचलन. दोन्ही तळ हातामध्ये पाय आणा. कंबर पुढे ढकला. हनवटीवर उचला. हनवटीवर उचला. विक्रांतजी हनवटीवर उचला. वर पहा. श्वास सोडा. 10, पाद हस्तासन. श्वास घ्या. 11, हस्त उत्थानासन. श्वास सोडा. 12, प्रणामासन. व्हेरी नाईस. हात खाली घ्या. वाढलेली श्वासाची गती कमी होऊ द्या. धीमी होऊ द्या. अप्रतिम सायलीताई, व्हेरी नाईस. थँक्यू, थँक्यू. कसं वाटतंय सर्वांना? छान वाटतंय का? येस, थँक्यू, थँक्यू. एकच मिनिट. येस. दीर्घ श्वास घ्या. श्वास निघून जाताना संपूर्ण शरीर ढिलं करा. सैल करा. येस, थँक्यू योगिताताई. चला, यानंतर आपण 5 मिनिटांचं शवासन करणार आहोत. शवासन करण्यापूर्वी काही सूचना आहेत.
ओके, नवीन साधक, व्यायामाची सवय नसेल तर 100% खूप मस्त पैकी अंग दुखतं. आणि अंग दुखलं तरी निगेटिव्ह विचार आणायचे नाहीत, फक्त गरम पाणी प्या, शरीर चांगलं होऊन जाईल तुमचं. ठीक आहे, येस, क्रॅम्प येणं साहजिक आहे. चला खाली बसा सर्वजण. दोन्ही पाय सरळ करा. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये शेक करा. पायामध्ये 2 फुटांचं अंतर घ्या. पाय आतल्या बाजूला बाहेरच्या बाजूला स्विंग करा. कुब्यापासून पायांच्या बोटापर्यंतचा भाग ढिला करा. 5 मिनिटांचं शवासन आपण करणार आहोत. हळूच पाठीचा कणा खाली टेकवायचा आहे. एक कोपर खाली टेकवा. मग दुसरं कोपर सावकाश पाठ व पाठीचा कणा खाली टेकवा. दोन्ही पायांमध्ये 2 फुटांचं अंतर घ्या. पायाचे पंजे बाजूला ढिले सोडून द्या. दोन्ही हात कमरेपासून दूर, तळहात आकाशाच्या दिशेला. दोन्ही हातांची बोटं, मनगट, कोपर, दोन्ही खांदे सैल सोडून द्या. दोन्ही हातांचे कोपर कमरेपासून साधारणतः 1-1.5 फूट अंतरावर ठेवा. दोन्ही तळहात 1.5 फूट अंतरावरती. दोन्ही खांदे किंचित वर उचला. पूर्ण पाठीचा कणा जमिनीवर टेकवा. संपूर्ण डोकं, मान व पाठीचा कणा एका सरळ रेषेमध्ये. सावकाश डोळे बंद करून घ्या. आपण पुढील 5 मिनिटे शवासनाचा अभ्यास करणार आहोत. शव आसन म्हणजेच एखाद्या प्रेताप्रमाणे, डेड बॉडी प्रमाणे शांत व निश्चित पडून राहायचं आहे. विनाकारण शरीराच्या कोणत्याही भागांची हालचाल करू नका. संपूर्ण शरीर शांत व स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. शवासनामध्ये दिलेल्या सूचनांचं मनोमन पालन करा. श्वास घेताना पोट, छाती भरून श्वास घ्या. श्वास निघून जाताना शरीरामध्ये निर्माण झालेला ताण, तणाव बाहेर जाऊ द्या. पुन्हा एकदा श्वास घेताना पोट, छाती भरून श्वास घ्या. श्वास निघून जाताना शरीरामध्ये निर्माण झालेला ताण, तणाव बाहेर जाऊ द्या. संपूर्ण शरीर शिथिल सोडून द्या. सर्व स्नायू, सर्व अवयव, सर्व सांधे एकदम रिलॅक्स. संपूर्ण डोकं, मान, दोन्ही खांदे, खांद्या पाठीमागचा भाग, दोन्ही हात खांद्यापासून बोटापर्यंत ढिले सोडून द्या. संपूर्ण छाती, पोट, पाठ व पाठीचा कणा, कंबर, उभे, मांड्या, दोन्ही गुडघे, गुडघ्या पाठीमागचा भाग, पायांच्या पोटऱ्या, गोटे, टाचा, पायांचं तळपाय. दोन्ही पाय श्वास घेऊन सोडताना ढिले करा, सैल करा. संपूर्ण शरीर, संपूर्ण शरीर श्वास घेऊन सोडताना ढिलं करा. पुन्हा एकदा खोलवर दीर्घ श्वास घ्या. श्वास निघून जाताना संपूर्ण शरीर ढिलं करा, सैल करा. अनुभव करा, संपूर्ण हृदयगती, श्वसनगती सामान्य झाली आहे. शरीराचं तापमान सामान्य झालं आहे. संपूर्ण शरीर स्थिर झालं आहे. शरीर शिथिल झालं आहे. सर्व स्नायू, सर्व अवयव शांत व शिथिल झाले आहेत.
ही स्थिती आपण सोडणार आहोत. हळूहळू हातांची बोटं हलवा, पायांची बोटं हलवा, हात कोपरात दुमडून सरळ करा. मान उजवीकडं डावीकडं टर्न करा. दोन्ही पाय जवळ घ्या. दोन्ही हात ताडासन मध्ये हळूच वर ताणा, पाय खाली ताणा. हळूच डाव्या कुशीवरती टर्न करायचं आहे. उजव्या हाताचा सपोर्ट घेऊन शांतीपाठ करण्यासाठी उठून बसा. हरिओम. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. शांतीपाठ करणार आहोत आपण. त्यानंतर प्रश्न उत्तर घेऊयात. पाठीचा कणा सरळ, डोकं, मान, पाठीचा कणा एका सरळ रेषेमध्ये, दोन्ही हात ध्यान मुद्रेमध्ये, डोळे सावकाश बंद. 3 वेळेस ओंकार म्हणूयात. एक साथ दीर्घ श्वास घ्या. ओम. 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 शांतीपाठ. ओम असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांति शांति शांतिः. हरिः ओम. श्री गुरुभ्यो नमः. वर्गातील सर्व उपस्थित साधकांमुळे आपली आजची साधना पूर्ण झाली आहे. त्याबद्दल सर्व साधकांप्रती मनोमन कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड व्यक्त करूयात. आज केलेला योग अभ्यास ईश्वरचरणी अर्पण करूयात. आपल्या मातापित्यांचं स्मरण करा, गुरुजनांचं स्मरण करा, त्यांना मनापासून वंदन करूयात. हरिओम. ही स्थिती सोडायची आहे. हळूच दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासा. हलक्या हाताने चेहरा व डोळ्याच्या स्नायूंना मसाज करा व सावकाश डोळे उघडा. हरिओम. किती मस्त चेहरे वाटतात सर्वांचे, शांत, शिथिल. थोड्या स्क्रीनच्या जवळ या आणि हा वर्ग करून कसं वाटलं आहे चॅट बॉक्स मध्ये कृपया टाईप करून पाठवा. ओके, मस्त वाटलंय. थँक्यू. ऋतुजाताई 25 राऊंड घातले सूर्यनमस्कार. थँक्यू. पीसफुल वाटतंय. थँक्यू. खूप रिलॅक्स, मस्त, छान वाटलं. खूप शांत वाटत आहे. फ्रेश फ्रेश, एकदम भारी. थँक्यू. खूप छान. 12 राऊंड पूर्ण केले. खूप दिवसातून सकाळी लवकर उठले. अभिनंदन. रिलॅक्स अँड पीसफुल. खूप छान. रिलॅक्स्ड, रिलॅक्स, फ्रेश, एनर्जेटिक. मस्त वाटतंय. खूप छान वाटतंय. ओके, लुकिंग फॉरवर्ड. व्हेरी नाईस. उद्या कंपल्सरी भेटा. श्वसनाचे प्रकार येस घेणार आहोत. हळूहळू आपण घेणार आहोत. 12 राऊंड. वाव, अप्रतिम. छान वाटतंय, फ्रेश वाटतंय. थँक्यू थँक्यू थँक्यू. व्हेरी नाईस. ठीक आहे. तर काही महत्वाच्या सूचना आहेत. आजचा वर्ग डेमो सेशन होता, त्यामुळे पहिल्या डेमो मध्ये पहिले 30-35 मिनिटं 30 दिवसात काय काय शिकणार आहोत ह्या गोष्टी आपण पाहिल्या, ओझरत्या पाहिल्या. नंतरच्या 30 मिनिटांमध्ये आपण काही आसनं घेतली. उद्यापासून पूर्ण क्लास 5:30 ते 6:59 पूर्ण 89 मिनिटं आसनं आहेत. ठीक आहे. महत्वाच्या सूचना काय आहेत? स्वतःला जमतील झेपतील तेवढीच आसनं करायची आहेत. ओके, विनाकारण स्ट्रेच करायचं नाही शरीराला. अंग 100% दुखतं. नवीन साधक लक्षात ठेवा. 2-3 दिवस खूप छान दुखणार आहे. एवढं दुखणार आहे की हात सुद्धा वरती उचलता यायचा नाही काहींना. काहींना पाय उचलता यायचं नाही. काहींना उठता यायचं नाहीये. अशा केसमध्ये काय करायचं आहे? गरम पाणी प्यायचं आहे. गरम पाणी पेन किलर सारखं काम करतं. ठीक आहे. तर ही गोष्ट लक्षामध्ये ठेवा. ज्यांनी ऍडमिशन घेतलं नाहीये, ज्यांना ऍडमिशन घेण्याची इच्छा आहे, ओके, कृपया आजच ऍडमिशन घेऊन ठेवा. ठीक आहे. ऍडमिशन घेतल्यानंतर कंपल्सरी 4 तासांचा वेळ द्या पेमेंट कन्फर्मेशन साठी. आता गव्हर्नमेंटचे नवीन नियम आलेले आहेत. ओके, 4 तासानंतरच पेमेंट कन्फर्मेशन होतं. ठीक आहे. आज सकाळी 10 वाजेपर्यंत डिटॉक्स ज्यूसचा व्हिडिओ आणि फूड क्लासचा व्हिडिओ, ओके, दोन्ही व्हिडिओ तुम्हाला ग्रुपवरती मिळून जातील.
आजपासून आहार पद्धतीमध्ये बदल करायला सुरुवात करायची आहे. दोन्ही व्हिडिओ ग्रुपवरती जानेवारी 24 फॅटला साधना ग्रुपवरती येऊन जातील तुम्हाला. सर्व व्हिडिओ व्यवस्थित पहा. एक सेपरेट नवीन वही करा. दररोज तुम्ही जे जे काही शिकणार आहात त्या वहीमध्ये नोट डाऊन करत चला. सर्व व्हिडिओ व्यवस्थित पहा. ग्रुपवर येणारे मेसेज कृपया सर्व व्यवस्थित वाचा. तुमच्या 99% प्रश्नांची उत्तर तुम्हाला त्याच्यामध्ये मिळणार आहे. दुसरी गोष्ट, व्हॉट्सअप ग्रुप डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तिन्ही टीचरचे कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला आज संध्याकाळपर्यंत ग्रुपमध्ये मिळून जातील. उद्यापासूनची झूम लिंक वेगळी असणार आहे. ओके, लक्षात ठेवा सर्वजण. झूम लिंक वेगळी असणार आहे. झूम लिंक ग्रुपवरती येत नाही, ग्रुप डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली असते. कशी पाहिजे तो मेसेज सुद्धा तुम्हाला आज येऊन जाईल. ठीक आहे. तर काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता. व्हॉट्सअपवरती मेसेज सेंड करा. तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं आम्ही तुम्हाला देऊ. वॉटर इनटेक किती असायला पाहिजे? आता वर्ग संपल्यानंतर ओके, साधारणतः 10 ते 15 मिनिटांनी 1 ग्लास कोमट पाणी प्या. पूर्ण भरलेलं 1 ग्लास कोमट पाणी प्या. नवीन साधक असाल, बॉडी पेन होत असेल तर थोडंसं गरम पाणी प्या. नंतर दिवसभरात दर तासाला अर्धा ते 1 ग्लास या पद्धतीने स्वतःची जशी तहान असेल, अर्धा ते 1 ग्लास पद्धतीने दर तासाला दिवसभर पाणी प्यायचं आहे. जेवणापूर्वी अर्धा तास आणि जेवण केल्यानंतर अर्धा तास पाणी प्यायचं नाही. आलं लक्षामध्ये? जेवणापूर्वी अर्धा तास आणि जेवण केल्यावरती अर्धा तास पाणी प्यायचं नाहीये. पाणी पिण्याचा नियम सुद्धा आज ग्रुपवरती तुम्हाला येऊन जाईल. पर्वतासनमध्ये टास्क टेकत नाहीये, हळूहळू टेकेल. पहिलाच दिवस आहे, पहिल्या दिवशी जमत नाहीये. हळूहळू 100% तुम्हाला जमेल त्या गोष्टी. ओके ओके, थँक्यू. एका महिन्याचा गॅप घेतला, तुमच्या आवाजाला तुमच्या सूचनांचं मिस करत होते. ओके ओके, थँक्यू. तुम्ही साधना मिस करत होता. मला वाताचा त्रास होतोय. वात पित्त कफ ओके, शरीरामध्ये बॅलन्स निर्माण झाल्यावरती वाताचा त्रास तुमचा कमी होऊन जाईल. ओके, 6 सूचनांचं पालन करा, 6 हॅबिटचं पालन करा. 100% तुमचा पित्ताचा त्रास, वाताचा त्रास, अपानवायूचा त्रास 100% कमी होईल. क्लास चालू करण्याआधी पाणी पिलं तर चालेल का? येस, क्लास सुरू होण्यापूर्वी 15 मिनिटे अगोदर 1 ग्लास गरम पाणी प्यायचं आहे, बसून पाणी प्यायचं आहे. IN1 हे तुमचं नाव आहे. हे नाव शाळेमध्ये पण असंच आहे का? IN1 स्वतःचं कृपया नाव टाका. ओके, स्वतःच्या नावाचा अभिमान असला पाहिजे. कुठल्या तरी नावाने असं लॉग इन करू नका. ठीक आहे. जोडीने जर क्लास करत असाल तर स्वतःच्या जोडीदाराचं पण नाव येऊ द्या. त्याच्यावर कृपया अन्याय करू नका. ओके, म्हणजे मला त्यांच्या नावाने बोलता येतं वर्गामध्ये. व्हेरिकोज वेनचा त्रास आहे, 100% त्रास महिन्याभरात बरा होईल. ताडासनाची प्रॅक्टिस कंपल्सरी करा. ताडासन, पर्वतासन या 2 आसनामध्ये पूर्ण पायातले स्नायू, पोटऱ्याचे स्नायू ताणले जातात. पायामधील रक्त पुरवठा सुरळीत केला जातो. भरपूर साधकांचा व्हेरिकोज वेनचा प्रॉब्लेम बरा झाला आहे. टाचदुखी बरा झालेला आहे. तळपायांची आग होण्याचा प्रॉब्लेम बरा आहे. पिरियड्स मध्ये पाळी असेल तर काय करायचं? ज्या आसनामध्ये ओटीपोटावरती ताण येतो ती आसनं करायची नाहीयेत. त्याचा डिटेल मेसेज आजच ग्रुपवरती येऊन जाईल. ठीक आहे. शुगर आहे ओके, डॉक्टरांचा सल्ला घ्या, तुमच्या गोळ्या कंटिन्यू ठेवा. ठीक आहे. आणि हा व्यायाम तुम्हाला शुगर कमी करण्यासाठी, रक्तातली वाढलेली शुगर पचवण्यासाठी, मेटाबॉलिझम करण्यासाठी मदत करणार आहे. सूर्यनमस्कार करताना लेफ्ट गुडघा दुखतो. येस, झोप पूर्ण झाली नाही, चहा पित असाल तर हाडांची सगळी दुखणी येतात. ओके, झोप हा एक उत्तम डॉक्टर आहे जो शरीराला बरा करतो. ओके, चहा प्यायचा का नाही आज ग्रुपमध्ये तुम्हाला येऊन जाईल. प्रेग्नन्सी मध्ये सूर्यनमस्कार चालते का? ओके, स्वतंत्र कॉल करा. ओके, या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला कॉलवरती देईल. आणि तुमच्या समोर या प्रश्नाचं उत्तर आहे, करू नका. ओके, प्रेग्नन्सी मध्ये मॉडिफाईड सूर्यनमस्कार असतात. ओके, जे तुमच्या खास करून हिप जॉईंटला तुमची स्ट्रेच करतात, नॉर्मल डिलिव्हरी करण्यासाठी मदत करतात. ते सूर्यनमस्कार वेगळे, इथं शिकलेले वेगळे. मायग्रेनचा त्रास खूप होतो, आजपासून डिटॉक्स ज्यूस चालू करा. ओके, मायग्रेनचा त्रास तुम्हाला महिनाभर होणार सुद्धा नाही, करून बघा. खूप साधकांचा मायग्रेनचा त्रास बरा झालाय, डोकेदुखीचा त्रास बरा झालाय, सायटिकाचा त्रास, ऍसिडिटीचा त्रास बरा झालेला आहे, करून बघा. लेफ्ट लेगची टाच दुखते, हे सर्व जे दुखतंय ना सगळं बरं होणार आहे. हाडांचं दुखणं, अंग दुखणं, डोकं दुखणं, ओके, सगळं सगळं बंद होणार आहे. फक्त 30 दिवस या ट्रॅकवरती, साधनेच्या ट्रॅकवरती तुम्ही कसं स्वतःला ठेवू शकणार आहे याच्याकडे लक्ष द्या. बाकी सर्व गोष्टी आम्ही बघून घेऊ. 30 दिवस तुम्ही स्वतःला इथं आणा. स्वतःला इथं आणा म्हणजे काय? व्हिडिओ बंद करून सोप्यावर बसणारी संघटना, त्या संघटनेत सामील होऊ नका. ओके, व्हिडिओ चालू ठेवा. स्वतःची जबाबदारी स्वतः घ्या. मी स्वतःला बरं करणार आहे, चांगलं करणार आहे, स्वतःला सांगा, करून बघा. ठीक आहे.
तर आपण आता थांबूया तिथे. काही प्रश्न असतील डायरेक्टली व्हॉट्सअपवरती विचारा. सगळ्या शंकांची तुम्हाला उत्तरं मिळतील, सगळ्या. ओके, सगळ्या. येस स्मिताताई, सगळं सगळं कमी होईल. शीतपित्त 100% कमी होईल. फक्त वर्गात या. ओके, मेक शुअर तुम्ही स्वतःला इथपर्यंत आणा, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे. आता ऑलरेडी 7 वाजून 4 मिनिटं झालेत. आपण 4 मिनिटं पुढील बॅचचे एक्स्ट्रा घेतले आहेत, त्यामुळं नवीन साधकांनी वी आर सॉरी. मॅडम आय एम सॉरी. आम्ही एक्सटेंड केला आहे वर्ग. ठीक आहे. तर उद्या आपण पुन्हा 5:30ला भेटूयात. 5:30ला वर्ग चालू